केंद्राकडनं निर्णय घेऊन जर भाजपचाच मुख्यमंत्री झाला तर मला वाटतं की रेसमध्ये पहिले आशिष शेलार मुख्यमंत्री होऊ शकतात. तुम्हाला केंद्रातलं सरकार जरी स्थिर वाटत असलं तरी कोणत्याही क्षणी हे मोदी शहा सरकार कोसळणार. एक मोठा फोर्स या काळात तयार झाला तो म्हणजे मनोज जरांगे पाटील. त्यांचा उमेदवार निवडून येण्याबद्दल जर तुम्हाला विचारायचं असेल तर त्यांचा एकही उमेदवार निवडून येणार तर की प्रकाश आंबेडकर हे आरसा आहे. बरं, आपण जितके नाकडे आहोत ते फक्त तुम्हाला ते दाखवून देतात, त्यामुळे तुम्हाला त्याचा राग येत. ते नायक नाहीत आणि ते खलनायकही नाही, ते ननायक आहे. संजय राऊतांनी असं या काळात असं म्हणणं की फडणवीसांशी काय आमचं व्यक्तिगत भांडण नाही. आता अशा विधानांचे तुम्हाला मी एक गोष्ट सांगतो, आता जर समदुःखी कोण असतील शिंद्यामुळे दुःखी झालेले तर ते फडणवीस आणि ठाकरेच आहे. कारण दोघांनाही सेम चोट दिलेली आहे शिंदेनी. व्यक्तिशः मला असं वाटतं की अमित ठाकरे आमदार बना. नमस्कार, मी प्रसन्न जोशी. बायोस्कोप मराठीच्या पॉडकास्टमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. बायोस्कोप मराठीच्या पॉडकास्टमध्ये आपण विविध व्यक्तिमत्वांना आमंत्रित करत असतो, त्यांची मुलाखत घेतो आणि त्या वेळेनुसार त्या विषयात जे प्रचलित असतील त्यानुसार आपण त्यांच्याशी संवाद साधतो. या शृंखलेत आतापर्यंत आपण अनेक नावं पाहिली आणि आज आपल्यासोबत एक खास नाव, एक खास व्यक्तिमत्व आहे. आपल्यासोबत आहेत राजू परुळेकर. राजू परुळेकर, स्वागत आहे बायोस्कोप मराठीवर. राजू परुळेकर यांना मी माझ्या पत्रकारितेमध्ये गेल्या 20 वर्ष बघतोय. त्यांना तुम्ही पत्रकार, मी मुद्दामून राजू परुळेकर हे नुसतं नाव घेतलं. इतरांच्या बाबतीत संपादक, लेखक, लेखिका, साहित्यिक, राजकीय विचारवंत सगळं म्हणता येतं. राजू परुळेकर यांच्यामध्ये या सगळ्याचे अंश आहेत. त्या अर्थानं पु ल देशपांड्यांनी एका ठिकाणी वापरलेला बहुपेडी हा शब्द त्यांना चांगल्याच प्रकारे लागू होतो. ते पत्रकार तर आहेतच, ते लेखक आहेत, ते शोधक म्हणजे थोडं अनिल अवचटी किंवा ही जी सगळी मंडळी होती त्या प्रकारची पत्रकारिता त्यांनी केलेली आहे. चळवळीतही सहभागी झालेले आहेत, चळवळीतून बाहेरही पडलेले आहेत. अण्णा हजारेंची चळवळ तसं मोठं उदाहरण होतं. आणि सध्याच्या घडीला महाराष्ट्राच्या राजकारणावर ज्यांचं विश्लेषण सर्वांकडून ऐकलं जातं, पाहिलं जातं, असे विश्लेषक म्हणून सुद्धा राजू परुळेकर आपल्यासोबत आहेत. त्यांचं मी पुन्हा एकदा स्वागत करतो, तुम्ही वेळ दिला यासाठी. आणि ही मुलाखत स्पेसिफिकली आपण करतोय ती या निवडणुकीच्या आता जी इतकी इंटरेस्टिंग राजू परुळेकर ही मुलाखत, ही सगळी परिस्थिती झालेली आहे महाराष्ट्राची. 6 पक्ष हे मेन स्ट्रीम आहे, त्या 2 आघाड्यांच्या मध्ये म्हणून 6 पक्ष, तिसरी आघाडी, मनसे स्वतंत्र, वंचित अजून आहे आणि जरांगे पाटील फॅक्टर आहे. या सगळ्यासह बदललेली पिढी, बदललेलं समाजकारण, राजकारण, अर्थकारण या पार्श्वभूमीवर आपण ही मुलाखत घेतोय. तो सगळा या सगळ्याचा समग्रतेचा कवडसा तुमच्या मुलाखतीत जाणवल्याची अपेक्षा आहे. तर माझा पहिला प्रश्न अगदी एक असतो, इगल्स व्ह्यू पासून आपण सुरू करूया आणि मग आपण लँड रोज जाऊया. तर आता राजू परुळेकरांना महाराष्ट्राचं चित्र कसं दिसतंय? आता जवळपास जागा स्पष्ट झालेल्या आहेत, थोड्याफार पुढे बंडखोऱ्या पुढे मागे होतील, पण त्याने मेन चित्रावर फरक पडणार नाहीये. तर तुमचं काय आकलन आहे? महायुती आणि महाआघाडी यांच्या दोघांमध्ये जे लढत आहे ती जर आजपासून निवडणूक 2 महिने अगोदर झाली असती तर महाविकास आघाडीला खूप एज मिळालं असतं, फायदा मिळाला असता. परंतु आत्ता अशी परिस्थिती नाही आहे आणि त्याची वेगळी कारणं पण आहेत. म्हणजे त्याची कारणं केवळ मतदारांच्या मतदानात नाही आहे, जी हरियाणामध्ये किंवा इतरत्र आपल्याला दिसतात की इलेक्शन कमिशनचं पक्षपाती वर्तन, नंतर ब्युरोक्रेसी अख्खी त्यांच्या हातात असणं बीजेपीच्या, आणि इतर या प्रकारचे फॅक्टर्स आहेत जसे की पैसे खूप काम करतात. आपल्याला अनैतिक वाटतो किंवा नैतिक वाटतो, ते करतात. तर ते खर्च करण्याची शिंदे सेनेची जी ताकद आहे या गोष्टीमुळे आणि ती सहानुभूतीची एक उद्धव ठाकरेंबद्दल लाट होती आणि एक आपलं अजितदादा पवारांनी जे केलं त्याच्यामुळे शरद पवारांना जे मायलेज मिळत होतं त्या सगळ्याचा राग जो आहे तो लोकसभेत लोकांनी काढून झालेला आहे. बरं, तर त्या पार्श्वभूमीवर आता 50% चान्सेस आहेत. फक्त 50% चान्सेस, एवढं सगळं हाताशी यंत्रणा असून आणि कोणत्याही प्रकारची नीतिमत्ता नसूनही महायुतीला फक्त 50% चान्स आहे. हीच त्यांचा खरा पराभवाची मला असं वाटतं स्पेस आहे. तर त्या स्पेसमध्ये महाविकास आघाडी कशी खेळते यावर खरा गेम आहे संपूर्ण. राहता राहिलेले बाजूचे राहिलेले पक्ष. तर मला अजून एक त्याचं एक वाईट काय वाटतं की CPI आहे, CPM आहे आणि इतर जे काही छोटे पक्ष आहेत जे मदशेकाप आहे ते मदत करतात महाविकास आघाडीला. त्यांना संविधान यांना रक्षण करायचं असं एक मोठं लार्जर त्यांचं हे नॅरेटिव्ह.
त्यांना पुरेशा जागा द्याव्या, निदान 8-9 तरी रिस्पेक्ट करावा त्यांचा, असं यांना वाटलं नाही. म्हणजे हे या उलट तुम्ही याद्या बघा, म्हणजे एक शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरेंची यादी सोडली तर बाकी सगळे सरंजामदार जुने आणि सामंतवादी नेते आहेत, ज्यांच्याकडे म्हणजे ईडी येते की कधी येते या संभ्रमात त्यांनी गेली 5-10 वर्ष काढली, असेच लोक आहेत परत. आणि ते गंमत अशी की दोन्ही बाजूने आहेत, तर त्यातले बीजेपी आणि शिंदे सेनेबरोबर आहेत काय आश्चर्य नाही, याचं कारण ते पळून तिकडे गेले होते भीतीने. बरोबर. पण इकडच्या लोकांनीही काही शिकले असं मला दिसलं नाही, कारण काय की 24 साखर कारखानदार आहेत, बरोबर. तर यांना एक नोटीस आल्यावर ते बीजेपीत पळत सुटतात. अशा लोकांना परत उभं करून तुम्ही संविधान कसं काय वाचवणार, हा मला खरा महाविकास आघाडीला प्रश्न आहे. हा प्रश्न तिन्ही पक्षांना आहे का फक्त दोन, काँग्रेस आणि राष्ट्रवादीला जास्त आहे? पण राष्ट्रवादी काँग्रेसला पण हा प्रश्न मला विचारावासा वाटत नाही, कारण राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये शरद पवारांनी अदानी अत्यंत निर्दोष आणि निर्विष असल्याचा ग्वाही आणि पुन्हा पुन्हा त्यांनी निर्वाळा दिलेला आहे. त्यामुळे या 3 पक्षांचं कसं जमणार हाही एक मुद्दा आहे. कारण अदानी अदरवाईज आता जे काही बाहेर येत आहे किंवा माहीत आहे आपल्याला, त्यावरून राहुल गांधींनी लावून धरलेलं आहे ते, आणि ते ही इज एनिमी ऑफ द पीपल, एनिमी ऑफ द स्टेट अशा लेवलला आहे. त्याला उद्योगपती म्हणून महिमा मंडन करून शरद पवार त्याला दडपडणारा श्याम मानतात होतो. हे या महाविकास आघाडीमध्ये एका पापलूला श्याम मानण्यासारखं आहे. तर जे शरद पवार करत आहेत आणि त्यांना त्याचं काही वाटत नाही वैषम्य, म्हणजे त्यांना पहिल्यापासूनच विनेबिलिटी महत्वाची होती, पण अडाणी काही विनेबिलिटीसाठी उभा नाहीये, तर त्याला ती भूमिका आधी स्पष्ट केली पाहिजे. अन्यथा संविधानाला सर्वात मोठा थ्रेट जो आहे या सिंडिकेटकडनं, ज्यात मोदी, शहा, माधवी, बुच, डवाल आणि अडाणी येतो, सगळं अडाणी मुख्य आहे त्यातला एक आहे. तर संविधानाचं रक्षण करायचं आहे, तर यांच्या विरोधात तुम्हाला भूमिका घ्यायला पाहिजे. ती शरद पवारांनी उलटी बाजूने घेतलेली आहे. बरं. तर या पुढचं काय म्हणजे हे महाविकास आघाडीचं अजून एक वीक, म्हणजे हा एक अत्यंत मला असं वाटतं की विकेस्ट कमजोर कडी आहे त्यांची. बरं. आता त्यामुळे मी सरंजामदार आणि सामंतवाद उभे केले आहेत, त्याचा दोष शरद पवारांना देत नाही, कारण ते अदरवाईज पण पुढची साधन सुचिता किंवा इतर पक्षांच्या ध्येय धोरणं किंवा एकंदर संविधान वाचवणं हे मानतच नाही आहे असं दिसतं. तर मजबूरन ही आघाडी झालेली आहे, कारण शरद पवारांना आपल्यावर डायरेक्ट आपण धर्मवादी असल्याचा छाप लावून घ्यायचा नाही, जरी ते असले तरी. त्यांना ते सेक्युलरिझमचं ब्रँड पाहिजे म्हणून ते आलेत. पण काँग्रेस आहे ना, म्हणजे राहुल गांधी एकीकडे एकसारखं सांगताय की हे देशाचा सगळ्यात पतनाचं कारण आहे. इन्स्टिट्यूशन म्हणजे ज्युडिशरी असो किंवा इलेक्शन कमिशन ऑफ इंडिया असो किंवा इतर सगळे आहेत ते कॉम्प्रोमाइज झाले. त्याचं कारण हे अदानी हा त्यातला मुख्य कॉम्पोनंट आहे. इंटरनॅशनल लेवलला त्यांनी इस्रायलची हत्यारं जे ती सेम टू सेम कॉपी मारून इथे विकायला सुरुवात केली जगभर. पुन्हा मुंद्रापोळवर आलेल्या ड्रग्ज, त्याचा काही हिशोब रागत नाही. म्हणजे ड्रग आणि आर्ममेंट हेच तर पापलोचं वैशिष्ट्य असतं ना नेहमी. तर या सगळ्या पार्श्वभूमीवर संविधानासाठी लढणारी माणसं काँग्रेसने तरी उभी करायला पाहिजे होती. मी उद्धव बाळासाहेब ठाकरेंच्या पक्षाचं नावासाठी नाही येते, कारण त्यांनी खूप साधे चेहरे पण खूप उभे केले. तुम्हाला मी धडाधड नावं सांगू शकेन की ज्यांची कोणतीही शाळा नाहीये, शिक्षण संस्था नाहीये, साखर कारखाने नाहीये. पण असं काँग्रेसबद्दल नाही म्हणतायत तुम्हाला. पुण्यामध्ये जिल्ह्यावार तेच सामंती चेहरे आहेत जे म्हणजे मला नाही वाटत त्यांनी संविधान पूर्ण वाचलंही असेल. बरं. किंबहुना सगळ्यांना रांगेत उभे करून जर राहुल गांधींनी परीक्षा घेतली की जनगण म्हणून दाखवा आणि संविधानाचं प्रिएम्बल काय आहे मला थोडक्यात सांगा, तर कठीण होईल त्यांना. तर अशा परिस्थितीत आपण संविधान वाचवणारे आणि संविधानाला नष्ट करणारे यांच्यामधली लढत असं पाहतो आहे. आणि बाकी जे छोटे छोटे ग्रुप आहे त्या ग्रुपचं तर वैशिष्ट्य आहे की त्यांनी, आता तुम्ही मला एक सांगा, एक छोटीशी गोष्ट सांगा. तुम्ही प्रकाश आंबेडकरांची एक स्फोटक मुलाखत घेतली, फार सुंदर होती मुलाखत. प्रकाश आंबेडकर म्हणतात, तर त्याच्यावर लक्ष्मण मानेंनी एका दुसऱ्या चॅनलला मुलाखत दिलेली, तर ते म्हणाले की प्रकाश आंबेडकर हे दुकानदार आहेत. तर मी असं म्हणतो की या मोठ्या पक्षांमध्ये हे दोन्ही बाजूला महायुती आणि महाआघाडी, एखाद्या सामान्य कार्यकर्त्याला जेव्हा तिकीट हवं असतं तेव्हा मधल्या दलालाला पैसे देऊन तो नेत्यापर्यंत पोहोचतो आणि मग तिकीट मिळतं. ते विकली जातात तिकीट, हे काय आता गुपित राहिलेलं नाही. तर रिटेल आणि काउंटर सेल एवढाच काय तो फरक आहे ना. म्हणजे बरं, सगळे संविधान वाचवायला निघाले, पण सेल सगळीकडे चालू आहे.
हा काय प्रकार आहे हे मला महाराष्ट्रात पहिल्यांदा कळत नाही. पण यामध्ये आता तुम्ही जो संविधान बचावचा मुद्दा मांडला तो जेवढा लोकसभेच्या वेळी लावून धरण्याचा प्रयत्न होत होता तो आता दिसतोय. म्हणजे संविधान बचाव ही घोषणा कोणीतरी मांडताय, त्याबद्दल कोणी प्रेस कॉन्फरन्स घेतोय, तो अजेंड्यावर आलेला आहे, असं काही दिसतंय मुळात आहे असं? नाही अजूनही संविधानाला धोका तर आहेच. पहिली गोष्ट रिझर्वेशन, संविधान म्हणजे पुस्तक नव्हे. राहुल गांधी पुस्तक दाखवतात ते टीकात्मक आहे. स्पिरिट्स आहेत. संविधान म्हणजे तुमच्या बोलण्याचं स्वातंत्र्य आणि तुम्ही बोलल्यानंतर तुम्ही स्वतंत्र राहण्याचं स्वातंत्र्य. आता बोलायचं स्वातंत्र्य आहे पण जे बोलल्यानंतर तुम्हाला तुरुंगात टाकण्यात येईल हे स्वातंत्र्य नव्हे ना. एक गोष्ट संविधान म्हणजे स्त्रियांचं रक्षण, नंतर इक्वॅलिटी, इक्विटी, लिबर्टी, फ्रॅटर्निटी या सगळ्या गोष्टी येतात. ते न पाळता तुम्ही मुस्लिम एका धर्माच्या विरुद्ध जवळपास द्वेष आणि विखार पसरवताय, राज्यसत्ता आणि स्टेट सपोर्टेड दंगे घडवून आणताय आणि संघ आणि त्यांचे ऑब्झर्व्हरी स्ट्रक्चर्स जे आहेत ते हिंदू सकल हिंदू या वेगवेगळ्या नावाने किंवा तो संभाजी भिडे आहे त्याची संस्था आहे, ते वारकरी नाही आम्ही धारकरी आहोत, हे हिंदू शंड झालेत म्हणजे काय करायचं तर मुसलमानांना, हे जे सगळं चालू आहे ते संविधानाच्या कवचा आड. म्हणजे ते हल्ली तर मला वाटतं फडणवीसापासून एकनाथ शिंदेपर्यंत सगळे संविधान असं घेऊनच फिरतात. परंतु मंदिरं बंद आहेत ना सगळे आणि एक्झॅक्टली. म्हणजे याचं आतमध्ये तुम्ही जर बघितलं तर या बीजेपी, RSS आणि त्यांच्या मित्र पक्षांच्या संविधानाचं जे कव्हर आहे त्याच्या आतमध्ये गोळवलकर गुरुजींचं येलो पुस्तक आहे, पिवळं पुस्तक आहे. त्याच्यामध्ये जे सगळ्यात अश्लीलोत्तम ज्या गोष्टी आहेत हिंदू धर्मातल्या आणि मनुस्मृतीमधल्या त्या आहेत आणि ते फॉलो करतात ते. बरं, ज्याला ते संविधान म्हणतात. कारण कव्हर संविधानाचं आहे. म्हणजे लहान मुलं नवीन पॉर्न वाचायला सुरुवात करतात तेव्हा आईवडिलांच्या भीतीने किंवा जनतेच्या धाकाने जसं हे लोक करतात तसं बाहेर एक अभ्यासाचं पुस्तक ठेवतात आणि आतमध्ये पुस्तक, तसं यांचं चाललेलं आहे. त्यामुळे संविधान ऍज अ बुक त्याला काही अर्थ नाही. त्याची ऍक्शन म्हणजे युअर कन्व्हिक्शन शुड बी मॅच बाय युअर ऍक्शन. तर ते तसं झालेलं नसेल तर ते संविधान वाचवत नाही आहेत. बीजेपी आणि त्यांचे सहकारी धडाधड संविधानाचं हत्या करतायत. माधवी बुच प्रकरणावर, अडाणी प्रकरणावर तोंड बंद ठेवणं, पंतप्रधानांनी प्रेस कॉन्फरन्स न घेणं, कोणत्याही प्रश्नाची उत्तरं सरकारने पारदर्शीपणे न देणं, लोकांच्या टॅक्सपेअरचे पैसे हे वाटेल त्या गोष्टीसाठी उडवणं आणि मतं क्विड प्रो क्यूने विकत घेण्याचा प्रयत्न करणं, लाडकी बहीण सारख्या योजना, या सगळ्या गोष्टी असंविधानिक आहेत. एवढंच नव्हे तर चिन्हाचा जो रिझल्ट आहे उद्धव ठाकरेंचा, तो इलेक्शन नवीन झालं तरी लागला नाही, ज्युडिशरीनं लावला नाही, हे सुद्धा असंविधानिक सरकारच आहे. त्यामुळे कोणतं संविधान वाचवतात? अजिबात संविधान वाचवत नाहीत. पण ते वाचवत नाही आहेत यांच्या विरुद्ध जे लढत आहेत त्यांचे जे दोष आहेत ठळक ते मी तुम्हाला अगोदरच सांगितले. यामध्ये आपण आता सगळ्यांचाच एकाहून उल्लेख करत चाललेलो आहोत. सगळ्यात शेवटी तुम्ही ज्युडिशरीबद्दल पण तुम्हाला विचारणार आहे, पण एक मविया पहिल्यांदा विषय पूर्ण करून मग तिकडे जाऊया. मविया ज्या परिस्थितीत तयार झाली आहे त्याच्यामध्ये तुम्ही म्हणता ते अगदी बरोबर आहे. 3-4 महिन्यापूर्वी अगदी सुस्थितीत वाटणारे मविया, विशेषतः लोकसभा निवडणुकीनंतर आता त्यामध्ये काही फ्रॅक्शन्स तयार होत आहेत का? विशेषतः ज्या प्रकारे काँग्रेस आणि शिवसेना यांच्यामध्ये जागा वाटपाच्या बाबतीत आर्म ट्विस्टिंग दिसलं किंवा आक्रमकता थोडी जाणवली, तर तुम्हाला असं वाटतं की मवियामधले हे आता हिडन असलेले फॉल्ट लाईन्स यानंतर त्रासदायक ठरतील? निश्चित. हिडन फॉल्ट लाईन्स म्हणजे शरद पवारची जी फॉल्ट लाईन आहे अडाणीच्या बाबत विकनेस, ती तर एक दिवशी सगळं नष्ट करू शकते हे सरकार. आणि मुख्य मुद्दा असा की जरी सरकार आलं तर शरद पवार त्या धारावी प्रकरणात किंवा सॉल्ट पॅन वगैरे सगळे प्रकरणं आहेत त्याच्यात कारवाईच करू देणार नाही अडाणीवर. कारण 2दा ते शिंदे, मुख्यमंत्री शिंदेना भेटले, तेच मुळात अडाणीच्या प्रकरणावर बोलायला भेटले. त्यामुळे जर अडाणीचा कंपोनंट असतील सरकारमध्ये तर म्हणजे या सगळ्याला काही अर्थ नाही, एक्झरसाईजला अर्थ नाही होत. पहिली गोष्ट. दुसरी गोष्ट तुम्ही म्हणलात शिवसेना आणि काँग्रेसची फॉल्ट लाईन. येस, देअर इज अ फॉल्ट लाईन. काय आलंय की काँग्रेसला वर्षानुवर्ष सरंजामदारी प्रवृत्तीचे नेते जिल्ह्यामधले लाभलेले आहेत. त्यात सांगलीमध्ये लोकसभेत तुम्ही जो पॅटर्न झाला म्हणजे विश्वजित कदम आणि इतर काँग्रेसची संपूर्ण जी फळी होती त्यांनी विशाल पाटीलना उभं केलं, जबकि महाविकास आघाडीचा अधिकृत उमेदवार शिवसेनेला दिला तो चंद्रहार पाटील होता आणि तो उभा राहिला होता.
त्यानंतर मित्रधर्म म्हणजे तुम्ही आपला उमेदवार अपक्ष सुद्धा उभा करता का आणि त्याला फ्रेंडली फाईट म्हणता येणार नाही. रमेश चंदीतल कालच पत्रकार परिषदेत बोलले, पण हे खूप बोंबाबोंब केल्यावर बोलले. तर ही जी पॅटर्न, आता त्याला ना तो निवडून आला विशाल पाटील, त्यानंतर याला सांगली पॅटर्न असं नाव देऊन गावोगावचे सरंजामदार आणि सुभेदार जे काँग्रेसचे आहेत ते आपल्याला राहुल गांधींकडे प्रूव्ह करण्याकरता, म्हणजे मी कसा बघा माझ्या जिल्ह्यात भारी आहे, एक शिवसेनेला जिथे तिकीट अधिकृतरित्या ठरलंय बैठकीत महाविकास आघाडीत, तिथे सुद्धा आपला एक अपक्ष उभा करायला लागले. जसं रामटेकमध्ये तो गरगटे आहे, तो उमेदवार आहे शिवसेनेचा महाविकास आघाडीचा, यांनी तो मुळकला उभा केलाय. बरं, शिवसैनिकांनी जीवाचं रान करून मुळामध्ये तुमचा खासदार निवडून आणला ना जो महाविकास आघाडीचा, ते रामटेकमध्ये पण खासदार शिवसेनेचे आलेले आहेत अगोदर, तरी सुद्धा तुमचा निवडून आणला. तर त्यानंतर त्यांचा जो जेव्हा तुम्ही आमदार उभा राहतो तेव्हा आपल्या माणसाला अपक्ष उभा करून आपलं सगळं काँग्रेस युनिट त्याच्या मागे उभं करणं हे न कळण्याएवढी शिवसेना मूर्ख आहे का? आणि असंच बऱ्याच ठिकाणी झालं. तर या सुभेदारांना एक सांगण्याची गरज आहे, तुम्ही एक एक करून तुमच्या जिल्ह्यातली ताकद दाखवायला गेला तर ओव्हरऑल संविधान बचाव, अडाणीपासून वाचवा, ही सिंडिकेट जे आहे मी ज्या नावं घेतली ते सगळं जे आहे ते मोडून पडेल आणि राहुल गांधींची विजन आहे त्याला काही अर्थ उरणार नाही. ती काँग्रेसमधूनच कापली जाईल त्यांच्या ही छोट्या मनाची छोट्या माणसामुळे. आणि दुसरं असं की सत्तेचा वाद किंवा आतली कशमकश यामुळे बीजेपी आणि शिवसेना युती तुटली. तर तसंच जर काँग्रेस वागणार असेल किंवा काँग्रेस त्या समोरून पण वार करत नाही, काँग्रेस तर म्हणजे अपक्ष उभा केला तर तो ऐकतच नाही साहेब आम्हाला, असं जर सांगितलं, म्हणजे केदारने येऊन सुनील केदारने सांगितलं की साहेब ते मुळं ऐकतच नाहीत तुम्हाला, तर मग म्हणजे हे दिस इज अनएथिकल. आणि या अनएथिकलची फॉल्ट लाईन जी आहे ती तुम्ही संविधान बचावकडे नाही नेते, तुम्ही संविधान बचाव साठी उभे राहिलेल्या लोकांच्या इच्छा आकांक्षा मारून टाकताय. एक तर तुमचे सरंजामदार आहेत त्यांना पहिले तुम्ही उभं करून मारताय, म्हणजे तुला एकही त्याच्यात उभा राहिलेल्यामध्ये असं दिसणार नाही की शिवसेनेची यादीत बघ कसे दिसतील की आता हा महेश सावंत उभे राहिले आहेत, आता जामसुतकर उभे राहिले, म्हणजे ही माणसं कुठून साधी येतात त्यांचं काय. मग पण ते लढू शकतात, त्यांच्याकडे ताकद आहे, त्यांच्याकडे पैसेही असतील, पण ते असे नाहीयेत की माझ्या 3 पिढ्यांनी साखर कारखाने चालवून अशी पिळवणूक केलेली जिल्ह्याची की कोणी बोलणार तरी माझ्या विरुद्ध माझ्या वडिलांच्या फोटो जर ताईत घातला पाहिजे. तुला माहितीये का अनेक जिल्ह्यांमध्ये हे साखर कारखानदार आणि काँग्रेसचे आणि राष्ट्रवादीचे नेते आहेत त्यांच्या फोटोचे हे घालतात, फोटो घालतात गळ्यामध्ये, लॉकेट घालतात. तर या प्रकारची जी अमानुषता आहे सरंजामी ती नष्ट करणं म्हणजे संविधानाचं रक्षण करणं आहे. आणि त्याच्यापेक्षा भारी फॅसिझम बीजेपीने जो आणलेला आहे त्याच्या विरुद्ध हे लढतायत. तर आता कोण कोणाशी कशासाठी लढतंय हे लोकांनी कसं ठरवायचं हा मुद्दा आहे. बरं, त्यामुळे तुम्हाला सांगतो की जे प्रकाश आंबेडकरांनी केलं ना ते मला एक लार्जर पर्स्पेक्टिव्ह म्हणणं पाहिलं किंवा ग्रँड स्ट्रॅटेजी म्हणून तर ते आत्ताच्या क्षणी चुकीचं वाटतं, परंतु त्यांचं म्हणणं चुकीचं नाहीये. ठोकून काढायचं म्हणताय का स्वतंत्र लढायचं? नाही, स्वतंत्र लढणं मला आत्ताच्या परिस्थितीत त्यांचं म्हणणं मला अजिबात, पण मला ते त्यांचं त्याबद्दलची वेदना अशी आहे, मी मला त्यांच्या 2दा आधी पण मुलाखत घेतलेली आहे की आम्ही जेव्हा मागायला जातो त्यावेळी हे आम्हाला निवडक जागा देतात की आम्हाला जागा पुरेशा देत नाही. क्रमांक 1 त्याच्यावरती म्हणणं असतं की नाही सगळ्यांसोबत तुम्ही गेलं पाहिजे, आता संविधान वाचवायचं वगैरे. आणि नंतर उद्या नुसते मला आंबेडकरांचे कार्यकर्ते म्हणाले आमचं सोडून द्या, डावे पक्ष आता काँग्रेस बरोबर आहे, 12 जागा होत्या, मी आता तुम्हाला 12 जागांची मागणी होती द्यायला. अरे 12 जागांची मागणी होती द्यायला काकू केली, 2 जागा त्यांच्या भिकाऱ्यासारख्या त्यांच्या पदरात टाकायला गेले. त्याच्यात सुद्धा त्याच्या पुढची गोष्ट सांगतो, नाशिकमध्ये शिवसेनेचा बडगुजर नावाचा मनुष्य उभा आहे, त्याचा सलीम कुत्ताशी संबंध डायरेक्ट असल्याचं नाव आहे, त्याचा धाकट्या भावाला मोक्का लागलाय, तो गुन्हेगार प्रवृत्तीचा. तिथे कराड नावाच्या स्वच्छ चारित्र्याचे सीपीएमचे गृहस्थ आहेत, त्यांना तिकीट द्या सांगितलं, यांनी बडगुजरला तिकीट दिलं. म्हणजे यातून कोणता संदेश तुला, मी इथे शिवसेना पण दोषी ठरते. तर माझं हे मत आहे की म्हणूनच मी म्हटलं आंबेडकरांचा थॉट करेक्ट आहे, फक्त आत्ताची ऍक्शन नको होती, याचं वेगळी कारण आहेत आणि त्याच्यावर आपण खूप विस्तारानं बोलू शकू. पण मुद्दा असा आहे की सीपीआय, सीपीएम आणि जे छोटे पक्ष, शेतकरी कामगार पक्ष वगैरे सगळे हे महाविकास आघाडीकडे 12 जागा मागतात. अरे 12 जागा हे काय अशा नाही, तुम्ही
अदरवाईज सुद्धा 12 जागा हरणार आहात कुठेतरी. बरोबर. तुम्ही 12 जागा द्यायच्या होत्या. 288 मधल्या 12 जागा एवढ्या पक्षांना दिल्या. यार त्यांच्या संख्येने आणि ताकदीने जरी कमी असले तरी नॅरेटिव्ह उभा करण्यासाठी आणि घाम गाळण्यासाठी आणि रस्त्यावर उतरून, म्हणजे तुम्हाला रस्त्यावर कामगारांच्या बरोबर किंवा शेतकऱ्यांच्या बरोबर सीपीआय सीपीएमचा माणूस दिसेल. तुम्हाला काँग्रेसचा कोण सरंगी आमदार दिसणार नाही. तर हा जो मुद्दा आहे किंवा मायक्रो लेवल, तुला मी सांगतो की UPA 1 हे आर्थिकदृष्ट्या सर्वात यशस्वी झालेलं भारताचं मॉडेल होतं. मनमोहन सिंग पंतप्रधान झाले. याचं कारण सगळ्यात महत्वाचं हे होतं की 63 खासदार डाव्यांचे होते. त्यांनी बॅलन्स ऑफ पॉवर टिकवला. बरोबर. तर ते बॅलन्स ऑफ पॉवर जर या महाविकास आघाडीचा टिकला नाही तर मला असं वाटतं की संविधानासाठीची लढाई जी आहे त्याच्यात फॉल्ट लाईन तयार होतीलच, पण ते लवकरच कोलमडेल. पण सहज बीजेपी त्यांना धमकावून म्हणजे आता बीजेपीचंही केंद्रामध्ये काही खरं नाही आहे, ही वेगळी गोष्ट. आंतरराष्ट्रीय पातळीवर सुद्धा अमित शहाची गुन्हेगारी पोचलेली आहे. तर कॅनडाचे फायनान्स मिनिस्टर सांगतात किंवा US मध्ये डोवालावर केस आहे, समन गेलेला आहे. तर या सगळ्या पार्श्वभूमीवर ते टिकणार नाही, ही गोष्ट वेगळी. पण म्हणजे याचा अर्थ संविधान वाचवण्याची आस जी आहे किंवा ज्या नेहरूवादाला मी राजू परुळेकर जर आज या संविधानासाठी लढत असेल तर मी नेहरूवाद, गांधीजी, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि आता आपल्याला समकालीन असलेले राहुल गांधींचं जे काही म्हणणं आहे ते त्यासाठी लढतो आहे. पण हे जे चाललेलं आहे त्याला सगळ्याला माझं समर्थन मी देईन असं जर कोणाला वाटत असेल ते साफ चूक आहे. त्यांचं आता मविया एक्झॅक्टली तुम्ही जे सांगताय ते मवियाचं म्हणणं असेल की आत्ता टीका करू नका, आत्ता काही बोलू नका, आत्ता पहिल्यांदा मोठं, आणि ते एका अर्थानं ते लॉजिकल आहे. त्यांचं म्हणणं की आता मोठा शत्रू ऑपोनंट हा भाजप आणि महायुती आहे, त्यामुळे आता मला लढण्यासाठी रिसोर्सेस आहे. मी तुला उत्तर देऊ काय देतो. 70 वर्ष आम्ही काही तुम्हाला बोललो नाही, तुम्ही सत्तेत पण होता. तुम्ही अख्ख्या मुंबईत छत्रपती शिवाजी महाराज, राजर्षी शाहू महाराज, ज्योतिबा फुले आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्याऐवजी समुद्रकिनारी सावरकरांचं स्मारक उभं केलं. तुम्ही जे धडे आणि हे शिकवलं त्यामधनं हे कळवू दिलं नाही की जे राजे मुसलमान होते त्यांच्या काळात सुद्धा हिंदू सुरक्षित होते, त्यांनी मंदिरं बांधली. तुम्ही हे कळवू दिलं नाही की टिपू सुलतान हा देशभक्त होता. निसंदिग्धपणे तुम्हाला अशी पुस्तकं करता आली नाही. आम्ही तेव्हा बोललो नाही तुम्हाला कारण तुम्ही सत्तेत होता. आता तुम्ही दुर्बल आहात, तुम्ही पॉवरफुल होता बोललो नाही. आता तुम्ही दुर्बल आहात बोलायचं नाही. अरे बोलायचं कधी मग? म्हणजे तुला मी एक गंमत सांगतो, म्हणजे ही अगदी भयानक आणि पर्सनल गोष्ट आहे, पण मी तुला, माझे वडील फार रागीट होते. ही खोली ज्याच्या तिथे आपण बसलो नाही, वडिलांची खोली आहे, इथे गेले ते 1.5 महिन्यापूर्वी गेले याच खोलीत. तर ही वॉज 83. तिथे माझ्या लहानपणी आहे ना खूप रागीट होते ते, फार बडवायचे. म्हणजे ते आले ना ऑफिसहून की आम्ही रस्त्यावर क्रिकेट खेळायचो, ज्याला जे हाताला मिळालं ते घेऊन सगळं पळत सुटायचं. स्टंप ज्याला मिळालं ते स्टंप घेतला, ज्याने बॉल मिळाला बॉल, बॅट पळून जायचं सगळे. आता मी मुलगाच होतो त्यामुळे घरात मीच सापडतो, त्यामुळे मला ते ठोकायचं म्हणजे जबरदस्त. ओव्हर अ पिरियड ऑफ टाइम लाईफ बदललं. मी 21 वर्षी मला फेलोशिप मिळाली, मी घर सोडलं, मी माझ्या फेलोशिपवर आणि सगळ्यावर मी जे काही केलं ते माझ्या वडिलांचं कॉन्ट्रीब्युशन अगोदर जिवंत असताना कोणत्याही प्रकारे न घेता त्यांनी कॉन्ट्रीब्यूट करू इच्छिलं. ते बॉम्बे चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्रीचे डायरेक्टर होते HR, पण त्यांनी कॉन्ट्रीब्यूट जेव्हा करू दिलं तेव्हा मी आत्मसन्मानासाठी नाही सांगितलं. नंतर म्हणजे मला आमचं बोलणं व्हायचं ना तेव्हा मला बालपण आठवायचं, राग यायचा आणि भांडण करावं असं वाटायचं. पण त्यांची श्रेष्ठत्व, अदरवाईज ते एक माणूस म्हणून फार चांगले होते. त्यांनी अनेकांचं कल्याण केलं, अनेकांना नोकऱ्या लावल्या, आणि पण त्यांचा माझ्या नात्यातला तो ताण तसाच कायम राहिला. तो आतमधला राग असतो ना तो मुलाचा. जेव्हा ते आजारी पडले, गेले 4 वर्ष ते कॅन्सरशी झगडत होते, तेव्हा म्हणजे इथे आम्ही हॉस्पिटल सारखंच तयार केलेलं आहे, खोलीमध्ये नर्सेस वगैरे ठेवलेले, आणि मी त्यांच्याकडे यायचो, त्यांच्या डोक्यावर हात फिरवायचो, त्यांच्याशी बोलायचो. त्यांना कळत नव्हतं, हळूहळू कळेन असं झालं होतं त्यांना, कारण ते मेटास्टॅटिस त्यांच्या डोक्यात तयार झाले होते किडनीपासून, कॅन्सरचे. तर माझ्या मनात असं यायचं की चला लहान होतो तेव्हा दुर्बल होतो म्हणून आपण यांच्याशी भांडू शकलो नाही, आणि आता हे दुर्बल झाले म्हणून भांडू शकत नाही.
शेवटी आपली बाजू आपण कधीच मांडू शकलो नाही. तसंच कवितेच्या ओळी झाल्या या कवितेच्या ओळी झाल्या या एकदम. लहानपणी मांडू शकलो नाही, आता ते दुर्बल असल्यामुळे मांडू शकलो नाही. लहानपणी आपण दुर्बल होतो म्हणून मांडू शकलो नाही, तेव्हा आता ते दुर्बल आहेत म्हणून मांडू शकत नाही. आपली बाजू आपण कधीच मांडू शकलो नाही. तर महाविकास आघाडीवर तुम्ही जे म्हणता की काही बोलू नका, आता विपक्ष आहेत ते आणि संविधान वाचत आहेत, तर ते त्याच चुका करतायत. आणि आपण तेव्हा ते सबळ होते आणि करू शकत होते, ते करतील या भावनेने बोललो नाही. आणि आता ते करायची वेळ आली नाही तर सगळे बुडू, अशी वेळ आली तरी तेच चुका करतायत, तरी बोलायचं नाही. तर बोलायचं कधी? मवियाच्या या निवडणुकीला सामोरं जात असताना सगळ्यात मोठं एक राजकीय विधान पहिल्यांदा चर्चेसाठी आणलं ते उद्धव ठाकरेंनी. ते म्हणाले की मुख्यमंत्री पदाचा चेहरा जाहीर करा, जेणेकरून आम्हाला जो अनुभव आहे, ते भाजपबद्दल बोलत होते की एकमेकांच्या जागा पाडल्या जातात, ते इथे होणार नाही. आज पूर्वलक्षी प्रभावाने पाहता, कारण आता जागा वाटप वगैरे सगळं झालं आणि काही मुख्यमंत्री पदाचा चेहरा जाहीर झालेला नाही, तुम्हाला वाटतं या स्ट्रॅटेजीचा विचार करायला हवा होता? माझं ठाम मत आहे की उद्धव ठाकरे यांना मुख्यमंत्री पदाचा चेहरा जाहीर केला पाहिजे होता. याचे दोन कारण आहेत. मुख्यमंत्री पदाचा चेहरा जर महाविकास आघाडीने जाहीर केला असता तर महायुतीला आपला चेहरा जाहीर करायला लागला असता. आणि त्यांच्यासमोरचा सगळ्यात मोठा पेज तोच होता, शिंदे करायचा का फडणवीस का कोण अजून करायचा. आणि ते केलं असतं तर महायुतीचा मॅटर दुकानात संपत होता. त्यामुळे काँग्रेस जर शहाणी असती तर म्हणजे राज्यातली आणि माहित ते केंद्रातले पण असती तर मग मुद्दा त्यांनी फासा आपला त्यांनी बघा ना, आपल्या जागा कमी असून नितीश कुमारला बीजेपीने ठेवलाय बिहारमध्ये, हो की नाही. तर काही वेळेला 2 पावलं मागे घेणं 20 पावलं पुढे जाण्याकरता आवश्यक असतं. तर ते काँग्रेसने केलं असतं तर शिंदे विरुद्ध ठाकरे असा सामना झाला तर सरळच सामना ठाकरेने जिंकला असता, किंवा शिंदे विरुद्ध आपला ठाकरे विरुद्ध कोणीही उभा केला असता तर त्यांच्यामध्ये बेदिली माजली असती. ही एक बाजू झाली. दुसरा भाग असा आहे की महाराष्ट्रामध्ये मुख्यमंत्री म्हणून आजही तुम्ही पसंती काढली, कुठचीही सर्वे एजन्सी लावा, तर महाविकास आघाडीमध्ये एकच चेहरा आहे, उद्धव ठाकरे, ज्याला सर्वात जास्त पसंती मिळते. त्यांनी कोविडमध्ये केलेलं काम आणि त्यांची रुजुता आणि त्यांचा नम्रपणा. बाकी तुम्ही त्याला काही म्हणा, घरात बसून करतात आणि ते करतात, घरात बसून स्टँडिंग पण करायचं, हे मी मागे पण एक ठिकाणी बोललेलं, तर त्याने काय होत नाही. आणि खूप फिरणारा माणूस बरोबर असतो. आणि जंगलामध्ये गाढव खूप मेहनत करतं आणि सिंह बसून खातो, पण जंगलाचा राजा सिंहच असतो, हे लक्षात ठेवा. म्हणजे अमित शहा आणि कंपनी जंगल का कानूनने चालतात म्हणून मी हे सांगितलं. बरं. तर मुद्दा हा आहे की मुख्यमंत्री पदाचा चेहरा उद्धव ठाकरेंना घोषित करून काँग्रेसने चकित करायला पाहिजे होतं. आणि त्याने अजून एक शरद पवारांची अडाणीवाली फॉल्ट लाईन आहे, त्यालाही चाप बसला असता. बरं. हे सगळं एका गोष्टीने करता आलं असतं, एका दगडात सगळे पक्षी मारता आले असते. पण काँग्रेसच्या नेहमीप्रमाणे घोळ घालू स्वभावाप्रमाणे त्यांनी धड काहीच केलं नाही. त्यामुळे नाऊ वी आर फायटिंग अ बॅटल मीन्स आय डोंट नो, म्हणजे दुसऱ्या बाजूने गुहाराच्या दुसऱ्या बाजूला प्रकाश आहे की नाही. हा मुद्दा फक्त पुढे घेऊन नंतर पुढे इतर मुद्द्यांवर जाण्यापूर्वी मुख्यमंत्रीपद जाहीर करायचं जरी उद्धव ठाकरे म्हणत असल्याने, आता तुम्ही म्हणता की ते असं असायला हवं होतं, तरी 10 वर्ष 2014ला सत्ता गेल्यानंतर आता इतकी वर्ष मुख्यमंत्रीपद नाही, सत्तेत 2020ला येऊन तर उपयोगही नव्हता, हार्डली 1.5-2 वर्ष मिळाली. अशा वेळी राष्ट्रवादीमध्ये आता शरद पवारांची अपेक्षा असणारच की एक नाव चर्चेत आहे, एकतर सुप्रिया सुळे किंवा जयंत पाटील. तिकडे काँग्रेसमध्ये नाना पटोले, विखे हे थोरात तर जाहीरपणे म्हणाले की मी मनातला मुख्यमंत्री वगैरे आहे लोकांच्या, होऊ शकतं असं, आणि अनेक आणखी नाव आहेत. अशा स्थितीमध्ये नाव कसं काय जाहीर होणार होतं? आणि मग या लोकांनी काय करायचं काँग्रेस राष्ट्रवादीने? बीजेपीमध्ये काय करतात जे मुख्यमंत्री, तुम्ही लक्षात घ्या, एकनाथ शिंदेना मुख्यमंत्री केलं आणि देवेंद्र फडणवीस सारख्या 5 वर्ष मुख्यमंत्री असलेल्या कर्तबगार माणसाला उपमुख्यमंत्री राहायला सांगितलं. काय केलं? राहिले. कधी कधी तुमच्या पक्षाची शिस्त आणि लार्जर स्ट्रॅटेजीचा भाग म्हणून जे सर्व अनुमानाने ठरतं, किंवा आपण ज्याला कम्युनिस्ट पक्षात पॉलिट ब्युरोच्या ठरण्याने ठरतं, ते फॉलो करणं हे जितकं कार्यकर्त्याचं काम आहे, का सतरंजा उचलणाऱ्याने ते फॉलो करायचं, नेत्यांनी काहीच फॉलो करायचं नाही. आज काँग्रेसमध्ये विजय वडेट्टीवार साहेब, नाना पाटोळे, सगळ्यांची उत्तम संबंध आहेत. नाना पाटोळे साहेब, बाळासाहेब थोरात साहेब, नंतर अजून कितीतरी नाव आहेत ज्यांना मुख्यमंत्री, पृथ्वीराज चव्हाण साहेब. पण पृथ्वीराज चव्हाण साहेब
झाले तेव्हा जरा गडबडच झाली. महाराष्ट्रामध्ये काँग्रेस तेव्हापासून होती लागली, कारण पृथ्वीराज चव्हाण साहेबांवर हा सगळ्यात मोठा आरोप आहे की ते डुअरच नव्हते आणि अचानक विलासराव देशमुखांच्या पार्श्वभूमीवर त्यांचा डुअर नसणं उठून दिसलंय. बघा, आकर्षक निबंध लिहिणारा वर्गातला मुलगा वेगळा आणि खराब अक्षर असलेलं किंवा रस्वदीर्घ कळत नाही पण कंटेंट जबरदस्त असलेलं लिहिणारा वेगळा. ते पृथ्वीराज चव्हाण पहिल्या बेंचवर लिहिणारे आकर्षक निबंध लिहिणारे नाही, आकर्षक सुवाच्य शब्दामध्ये. त्यामुळे म्हणून त्याचं नाव मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत त्यांनी ठेवलेलंच आहे, पण ते बघू आपण. म्हणजे आता मुख्यमंत्री सगळेच आहेत. तर विरोधी पक्षाने वडेट्टीवारांचं नाव नाही घेतलं तो. मी पहिलंच घेतलं. सगळ्यात पहिलं नाव विजय वडेट्टीवार घेतलं. वडेट्टीवार साहेब पहिले म्हटलं, नाना पटोळे दुसरं म्हटलं. म्हणजे जमलं तर सुनील केदार साहेब, यशोमती ठाकूर, सगळ्या जणांनाच संधी मुख्यमंत्री पदाची हवी. आणि मला असं वाटतं की संधी मिळाली तर काँग्रेसमधली ही सगळी माणसं लायक आहेत, याबद्दल माझ्या मनात शंका नाही बरं का. चांगले मुख्यमंत्री होऊ शकतील आणि मला म्हणजे आपल्याला जे आवडेल असा महाराष्ट्र ते घडवू शकतात जर पण पवारांची साथ मिळाली. आता ती एक पवारांचा प्रॉब्लेम काय आहे, त्यांना मुख्यमंत्रीपद नाही मिळालं तर ते गृहमंत्रीपद घेणारच. गृहमंत्रीपद लागतंच त्यांना. एकदा गृहमंत्रीपद घेतलं की अडाणी विरुद्ध काहीच करता येत नाही किंवा अडाणीच्या इकोसिस्टीम मधले जे गुन्हेगार आहेत त्यांना तुम्ही काहीच करू शकत नाही. म्हणजेच मोदी शहांचे जे किंवा एक भीमा कोरेगाव आणि म्हणूनच झालं नाही काही त्या काळात. पण अनिल देशमुख नंतर तुरुंगातच गेले, परंतु यांच्या विरुद्ध काहीच करू शकले नाही. याचं कारणच हे. तर त्या सगळ्याला काँग्रेसचा मुख्यमंत्री आळा घालू शकेल हे मला वाटत नाही. बरं, याचं अर्थात उद्धव ठाकरे आळा घालू शकतात असं माझं विधान नाही आहे, लक्षात घ्या. याचं कारण मी अगोदर हे मॉडेल बघितलंय ना. म्हणजे विलासराव मुख्यमंत्री, आबा उपमुख्यमंत्री, आपला गृहमंत्री, नंतर अशोक चव्हाण मुख्यमंत्री, आबा गृहमंत्री. गृहमंत्री नाव असतं, शरद पवार हेच गृहमंत्री असतात. त्यामुळे प्रॉब्लेम. आणि पवारांच्या सरंजामदारीबद्दल मी काय बोलावं. स्वतः शरद पवार साहेब, सुप्रिया पवार म्हणजे सुप्रिया सुळे साहेब, ताई, नंतर आता रोहित पवार, युगेंद्र पवार, शिवाय दुसऱ्या बाजूला जाऊन अजित पवार, सुनेत्रा पवार, त्यांचे पार्थ आणि जय पवार इच्छुक आहेत. म्हणजे जवळपास पवार कुटुंबातलेच 8 सरंजामदार महाराष्ट्राचं राजकारण बघतायत तुर्तास. आणि अजून 2-3 आपल्याला माहीत नसतील, ते पण पडतील म्हणजे त्याच्यात. तर यांना एवढ्या मोठ्या सरंजामदारीला ऑब्व्हियसली एका भारतीय इतिहासातल्या सर्वात मोठं जे क्रिमिनल सिंडिकेट आहे, जे फायनान्शियल क्राईम करत आहे, त्यांच्याशी वाकडं घेऊन शक्यच नाही बरं पुढे जाणं. त्यामुळे मला असं वाटतं की मुख्यमंत्री तो पाहिजे जो पवार फॅक्टर जो आहे तो संविधान बचाव यासाठीच पूर्णपणे राबवता येईल. बरं, तोंडी नाही, कृतीमध्ये. मला पवार साहेबांच्या महानतेबद्दल आदर आहे आणि मी त्याच्यावर एपिसोड पण केलाय. त्यांची गुणवत्ता आणि त्यांचं 60 वर्षाची अभूतपूर्व कारकीर्द काय आहे मला माहिती आहे. इतर कोणापेक्षाही मी त्यांना चांगल्या प्रकारे चांगला माणूस म्हणजे चांगला नेता, महाराष्ट्राचा मोठा नेता म्हणून पेश करू शकतो. मी मागे पण म्हटलं होतं त्यांच्यावर जर मी पुस्तक लिहिलं तर ते असाधारण पुस्तक होईल. परंतु ह्या गोष्टींकडे दुर्लक्ष करून मी काही करीन तर माझ्या कॉन्शियसला तिथं पटणार नाही ना, किंवा तुमच्याही पटणार नाही जर तुम्ही खरा विचार केला. महायुतीकडे जाण्यापूर्वी महाविकास आघाडीमध्ये हे फक्त जे काही चर्चा पॉलिटिकल कॉरिडॉर्समध्ये ऐकायला मिळतात तशा एक विचित्र स्थिती आहे महाराष्ट्रामध्ये. भाजपचा मुख्यमंत्री होऊ नये असं शिंदे, पवार आणि म्हणजे शिंदे, अजितदादा आणि अख्ख्या महाविकास आघाडीला वाटतं. महाविकास आघाडीत उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असू नयेत असं अख्खी महायुती अधिक महाविकास आघाडीतल्या काँग्रेस आणि राष्ट्रवादीला वाटतं. अशी काहीतरी विचित्र स्थिती आहे. या सगळ्या स्थितीमध्ये महाविकास आघाडी जर का आपण बघितली, आता ज्या प्रकारची जागा वाटप झालेलं आहे, गिव्हन कंडिशन जर का अशी स्थिती आलीच की त्यांचं सरकार येत आहे, तर काँग्रेस राष्ट्रवादी हे नॅचरल अलाय म्हणून आणि म्हणजे शिवसेना आणि मग काँग्रेस राष्ट्रवादीचं नातं कसं राहील? तुम्ही नॉर्मल कंडिशनमध्ये म्हणजे 2014च्या अगोदरच्या परिस्थितीत नॉर्मल परिस्थितीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसची युती आघाडी म्हणजे नैसर्गिक आघाडी असं मानू शकत होता. हो, आता ते तसं राहिलेलं नाहीये. कारण मी तुम्हाला नीट सांगतो समजावून परत.
महायुतीमध्ये जो पेच आहे की फडणवीसांना मुख्यमंत्री व्हायचं आहे ऑब्विस आहे आणि त्यांना ते होतेच म्हणजे, आणि बीजेपी हे सर्वात मोठा गट असणार आहे. शिंदेनाही मुख्यमंत्री व्हायचं आहे आणि शिंदेना तुम्ही कमी समजू नका, कमी लेखू पण नका. तुम्हाला एक छुपी युती लक्षात नाही आलाय ते बघा, कोणती निवडणूक होते ना 3 प्रकारची कॅपिटल त्याच्यात लागलेली असतात. एक कल्चरल कॅपिटल, तिथे बँकरप्ट आहोत आपण. दुसरं फायनान्शियल कॅपिटल, त्याच्यात शिंदे सगळ्यात पुढे आहेत आणि पवार पुढे आहेत 2. आणि तिसरं पॉलिटिकल कॅपिटल, त्याच्यामध्ये शिंदेकडे आता सत्ता आहे आणि पवारांकडे अप्रत्यक्ष सत्ता आहे. नॅचरल युती कोणाची आहे माहिती आहे आत्ता? पवार आणि शिंदे. शरद पवार आणि एकनाथ शिंदे यांची नॅचरल युती आहे, कारण दोघं अडाणीचं काम करू शकतात, दोघं मिळून सुखाने सरकार चालवू शकतात. गृहमंत्रालय जसं एकनाथ शिंदे मुख्यमंत्री म्हणून चालवायचं आहे तसंच पवारांना चालवायचंय, त्यांना सगळ्यांना सोडायचंय जे या संविधानाचे आणि या अर्थव्यवस्थेचे गुन्हेगार आहेत. त्यामुळे नॅचरल जर तुम्ही बघायला गेला तर काँग्रेस राष्ट्रवादी ही नॅचरल आता ऑर्गॅनिक युती नाही आहे. बरं, ऑर्गॅनिक युती शिंदे सेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस. आकड्यांचं गणित कसं जुळवून आणणार? नाही, आकड्यांच्या गणिताबद्दल नाही मी सांगत आहे, मी तुम्हाला कॅपिटलच्या हिशोबाने सांगतोय. नंबर मी असं नाही म्हणत आहे की ते सत्ता स्थापन करतायत म्हणून, मी तुम्हाला सांगतोय. म्हणजे शिंदेना उद्या जर वेळ आली फोडायची तर त्यांच्याकडे फायनान्शियल कॅपिटल आहे आणि ते काँग्रेस आणि शिवसेना यांना डेंट लावू शकतात. बरं, आणि पवारांबरोबर सत्ता स्थापन करू शकतात, शरद पवारांबरोबर. परंतु ते शरद पवारांच्या आतापर्यंतच्या धवल कारकिर्दीला साजेसा पवारांना वाटणार नाही. बरं, त्यामुळे थोडीशी आशेची दुगदुगी आहे. मी महायुतीकडे आता येतो. कसं काय वाटलं तुम्हाला? मला गंमत आहे सगळी ती. मला त्याच्यातल्या इतक्या परम्युटेशन कॉम्बिनेशन दिसू लागली सगळी. मी महायुतीकडे येतो. आता आपण महायुतीबद्दल बोलूया. महायुती अतिशय वेगळ्या गरजेतून तयार झाली. शिवसेनेचं एक फॅक्शन आहे किंवा त्यांचं म्हणणं की आम्हीच मुळात शिवसेना आहोत, अजित पवार आहेत. मधल्या काळात अशी चर्चा झाली की अजित पवार शक्यतो जावेत असे प्रयत्न सुरू झाले, कुजबूज आघाड्या सुरू झाल्या. मग कधी त्यांचा फोटोच नाहीये, कोणी म्हणतंय की त्यांच्याबरोबर बसलं की उलट्या होतात वगैरे वगैरे सगळं. तर महायुतीचा एक व्ह्यू आता काय दिसतोय, कशा स्थितीत आहे महायुती? त्यांच्यावर जर उलट्या होतं तर मला वाटतं आरोग्यमंत्रीच म्हणाले. तानाजी सावंत म्हणाले मी आरोग्यमंत्री आहेत. आरोग्याची प्रॉब्लेम आहे त्यांच्या, कारण आतापर्यंत त्यांच्याबरोबरच होते ते सगळ्या पक्षाचे. जेव्हा जेव्हा सत्तेत होते तेव्हा अजित पवार कुठे ना कुठे होते आणि असं बोलू नये कोणावर. म्हणजे हे पण आता काय कुठचंच पातळी कोणालाच राहिलेली नाही. आपल्या सहकार्याबद्दलच असं बोलताना चुकीचं आहे. पुन्हा एकदा बघा तुम्ही, महायुतीमध्ये अजितदादा पवार आहेत, फडणवीस आहेत, म्हणजे आपण मुख्य नेते घेऊ, बाकी माझ्याकडे खूप आहेत. म्हणजे बुडवी मुख्यमंत्री बीजेपीत पण रांगेत आहेत माझ्याकडे, पण मी त्याच्यात आत्ता पडत नाही. शिंदे सेनेत दुसरा कोणी मुख्यमंत्री नाही, शिंदेच आहेत. आणि अजितदादा गटात पण कोणी मुख्यमंत्री, तेच नेते आहेत. म्हणजे मुख्यमंत्री होणार नाहीत पण नेते आहेत. नॅचरल अलायन्स किंवा ऑर्गॅनिक युती कोणाची माहिती आहे महाराष्ट्रात? फडणवीस आणि अजितदादा पवार. फडणवीस आणि अजितदादा पवार ही नॅचरल युती आहे. बरं, परंतु शरद पवार यांना 2 माणसांना संपवायचं राजकारणात, एक फडणवीस आणि दुसरे आहेत ते अजित पवार. आणि हे दोन्ही पर्सनल आहे त्यांचं. त्यामध्ये मदत त्यांना फक्त शिंदेची होऊ शकते, एकनाथ शिंदे. बरं, तेवढ्या तळमळीने मदत त्यांना काँग्रेस किंवा शिवसेना या कामासाठी करणार नाही. आता हा गेम जो आहे तोही मगाशच्या मी सांगितलेल्या इक्वेशनशी जुळणार आहे. बरं, त्यामुळे तुम्ही लक्षात घ्या की अजितदादाला, म्हणजे त्यांनी कसं आहे, अजितदादांनी फार मोठी चूक केलेली आहे, याबद्दल माझ्या मनात शंका नाही. एक तर त्यांनी घराशी असा द्रोह नाही करायला पाहिजे होता, छिन्न भिन्न घेऊन नाही बाहेर पडलं. पुन्हा सुनेत्रा वहिनींना उभं नाही करायला पाहिजे होतं सुप्रिया सुळेंच्या विरोधात. हे मी सगळं मान्य करतो. परंतु पवार साहेबांचं कसं आहे, तुम्ही त्यांच्यावर किती टीका करा, त्यांना काही फरक नाही पडत. पण पवार साहेबांना तुम्ही त्यांच्या अस्तित्व किंवा त्यांची ताकद याबाबत जर चॅलेंज केलं, मग तुम्ही कोणी, अमित शहा असा, तुम्ही देवेंद्र फडणवीस असा, नाहीतर घरचे अजित पवार असा, ते संपवेपर्यंत थांबणार नाही. हा माझा आयुष्याचा अनुभव आहे. म्हणजे मी इतकी माणसं पाहिली, मी आता नावं नाही घेणार, जेलमध्ये सडून गेली आणि एकीकडे त्यांचं एवढं नाव होतं आणि पवारांशी एवढं सख्य होतं, तुम्ही कल्पना नाही करणार. काही जणांचं सुवर्णयुग कसं संपलं ते उदाहरण आहे. आहे. तर मुद्दा मी तुम्हाला काय सांगतो की दादानी त्यांच्या अस्तित्वाला आव्हान दिलं.
आणि या वयात दिलं आणि त्यांच्या जीवन मृत्यू सगळ्या या संदर्भात बोलले, तर पवार हे विसरणं शक्य नाही. दुसरं, फडणवीसांनी पण एक चूक केली. शरद पवार का समय अब खतम हो गया है असं एक विधान केलं. शरद पवार तेव्हा दिल्लीच्या घरात चहा पित होते असं मला एकाने सांगितलं. तर हे खरं त्यांचा हात असा झाला संतापल्याने, कळलं ना. शरद पवार आहे यार. म्हणजे तुम्ही त्यांचं अस्तित्व नाकारणं इम्पॉसिबल आहे. फडणवीसांनी उत्साहाच्या भरात एका पॉइंटला, यशाच्या एका शिखराच्या टोकावर येऊन ती चूक केली जी करायला त्यांनी नको होती. त्यामुळे शरद पवारांचे दोन्ही शत्रू झाले आणि अस्तित्वाला आव्हान देणारे शत्रू. त्यामुळे शरद पवार त्यांना लोळवणार हे पक्क, आणि त्या दोघांना लोळवणं ही शिंदेनाही राजकीय टिकण्याकरता आवश्यक आहे. तर आता त्यातून पुढे काय होईल ते तुम्ही बघू शकता. आता मला माहित नाही यांचा परत युती होणार किंवा नाही असं मी म्हणत नाहीये, पण हा महायुतीचा गेम आहे. तो फडणवीस आणि अजितदादा यांची ऑर्गॅनिक युती आहे. बरं. आणि शिंदे हे या ऑर्गॅनिक युतीमधलं अडचण आहे, जो हाडूक गिळता येत नाही आणि उलटी करता येत नाही असं अडकलेलं आहे ते. पण मग आता ही तुम्ही म्हणताय तशी ऑर्गॅनिक युती जरी असली तरी सुद्धा शिंदेना जास्त जागा मिळालेल्या आहेत. भाजप खालोखाल शिंदेच्या आहेत, त्यानंतर अजित पवारांच्या आहेत. त्यामुळे ती किती मनापासून तुम्ही म्हणताय तशी असली अजित पवार आणि फडणवीस, नाही पण आता परत मिळतील असं नाही. आता परत तसंच नंबर सांगू शकत नाही. तर आता या परिस्थितीमध्ये भाजप पुन्हा 150च्या आसपास जागा लढत आहे आणि नाही भाजपला जागा जास्ती मिळणार यात शंका नाही. हा, पण पुन्हा एकदा इथे बघा, दिल्लीला सोयीचा असलेला मुख्यमंत्री अडाणीला सोयीचा असला. दिल्ली म्हणजे अडाणीला सोयीचा. अडाणीचा आज आपल्या देशाचा मुख्य आहे. फक्त एक थोडासा ट्रॅक थोडासा बदलून पुन्हा आपण मूळ ट्रॅकवर येऊ. तुमच्या या सगळ्या विश्लेषणामध्ये अडाणी हा अतिशय महत्वाचा सारखा देश हा अडाणी. महाराष्ट्राच्या निवडणुकीच्या खाली एक अंतप्रवाह चालू आहे अदानीचा. ऑफकोर्स तुम्ही मुंबईमध्ये बघा, घाईघाईने जे वेळ काढला गेला इलेक्शन, त्याच्यामध्ये जेवढे निर्णय घेतले तर ते अडाणीसाठी किती घेतले, GR काढले गेले तर तुम्ही काढून बघा. बरं. ते सॉल्ट लेक पॅन देणं, त्यांना धारावीचं देणं, धारावीची ऍडव्हर्टाइजमेंट, आणि त्यांना जी अधिकची जमीन दिली 1000 एकर महाराष्ट्रात मुंबई सारख्या ठिकाणी, ती टेंडरमध्येच नाहीये. म्हणजे खरं तर परत टेंडर काढलं पाहिजे जर त्यांना जमत नसेल टेंडरच्या अटी फॉलो करायला. हीच सिस्टम आहे. हे अनधिकृत आणि बेकायदा आहे आणि अनकॉन्स्टिट्युशनल आहे. म्हणजे क्राईम आहे तो बिंदास केलेला आहे. म्हणजे थोडंसं एक्झॅजरेटेड उदाहरण ठरेल की दुसरं महायुद्ध हे दोन्हीकडच्या बँकर्सच्या कल्याणासाठी घडवण्यात आलेलं युद्ध होतं असं म्हणतात. तसं आत्ताच्या निवडणुकीचे बाकीचे काही दावे असले तरी प्रत्यक्षात अडाणी नावाची शक्ती कोणाच्या बाजूने असावी नसावी का पूर्णता नसावी याच्यासाठी हे निवडणुकीचा नाही. अडाणी हे कोणाच्या बाजूने असावे हे आपल्या हातात नाही. अडाणी हे स्वतःच्या बाजूचे. अडाणी आणि मोदी हे वेगळे नाही. त्यांना म्हणून मोडाणी ह्याचं नाव, मोडाणी मॉडेल आहे. हे बघा, हितसंबंध कोणाचे वरती गुंतलेले आहेत. त्याचं तर सिंडिकेट आता राहुल गांधी आणि पवन खेरांचे प्रोग्राम होते, त्याच्यात त्यांनी कागदपत्रांचंही स्पष्ट केलंय. माधवी बुश या सगळ्यात खालची कडी आहे. त्यात वरची येतं अजित डोवाल, अमित शहा, मोदी आणि अडाणी आणि त्यांचे बंधू आणि त्यांचे परिवार. आता राज्य लेवलला तुम्ही बघाल तर याला सगळ्यात अनुकूल असे नेते कोण आहेत तर शरद पवार आणि एकनाथ शिंदे. त्यामुळे जेव्हा निवडणुकीचे शेवटीचे निकाल बाहेर येतील तेव्हा या दोघांचं भलं होऊन दिल्लीच्या बीजेपीची सत्ता यावी किंवा अप्रत्यक्ष सत्ता यावी असं काहीतरी समीकरण करण्याचा प्रयत्न निश्चितपणे मोदी आणि शहा करणार. पुन्हा एकदा महायुतीच्या मूळ ट्रॅकवरती येऊयात. आणि हे कळून हे कळल्यामुळे काँग्रेसने शहाणपणाने शिवसेनेबरोबर जुळतं घेतलं पाहिजे होतं. तेवढाही शहाणपणा राज्य काँग्रेसकडे नाही आणि केंद्रीय पातळीवर कोणाचं कोण ऐकतं मला माहित नाही. पण त्याला एक कारण सुद्धा आहे राजू पुरळेकर. काँग्रेसचा लोकसभेतला परफॉर्मन्स सर्वाधिक 13 खासदार आल्यानंतर आणि मधल्या काळातला इतका जो बॅकलॉग राहिलेला आहे सत्तेचा, परफॉर्मन्सचा आणि आता महत्वाकांक्षेचा, त्यामुळे त्यांना असं वाटतं की आपल्या जागा जास्त असाव्या. तुम्हाला शिवसेना मी एक गोष्ट सांगतो. काँग्रेस अलायन्सच्या जागा ट्रान्सफर करण्यात शिवसेना एवढा मास्टर कोण नाही, म्हणून तर बीजेपी वाढली. आता बीजेपीला विचारत कोण होता बाळासाहेबांच्या काळात? शिवसेनेच्या नेहमी मतं लगेच ट्रान्सफर होतात. म्हणजे बाळासाहेबांनी किंवा उद्धवनी सांगितलं की आपण काँग्रेस बरोबर तर काँग्रेसला ट्रान्सफर होणार, बीजेपी बरोबर तर बीजेपीला जाणार.
काँग्रेसची मतं तेवढ्या सहजपणे ट्रान्सफर होत नाहीत, ती डिवाइड होतात. राष्ट्रवादीची पण तसंच होतं. आता मुद्दा असा आहे, काँग्रेसला सर्वाधिक जागा मिळण्याचं कारण त्यांच्याकडे बऱ्यापैकी संसाधनं होती शिवसेना उद्धव ठाकरेंपेक्षा आणि इव्हन शरद पवारांपेक्षा. शरद पवार तर घरची बॅटल लढत होते, एक गोष्ट. आणि त्यांच्या अलायन्सची मतं ट्रान्सफर झालेली होती, हे त्यांनी विसरता कामा नये. स्वतःच्या बळावर इथे 1-to-1 सीट भारतात लढलेत ना काँग्रेस, तिथे भारतात अख्ख्या 28 जागा फक्त काँग्रेसला मिळाल्या. त्यामुळे काँग्रेसची स्वबळाची लायकी 28 आहे, हे लक्षात घेतलं पाहिजे. त्यामुळे तुम्ही जे सांगता त्यांना जो फुगीर दंड दिसतोय त्यातलं मस्त आत्ता प्रोटीन कुठचं प्यालेत त्याचं दिसतं, हे लक्षात घेतलं पाहिजे. त्यांनी आयुष्यभर केलेल्या व्यायामाचं नाहीये. अच्छा, हे प्रोटीन इतर सहकारी पक्षांचं आहे. बरं. त्यामुळे त्यांचा रिस्पेक्ट करणं आणि त्यांना स्पेस देणं हा शहाणपणाचा निर्णय. अर्थात काँग्रेस वाढावी, ती मोठी व्हावी, ती स्वबळावर सत्तेत द्यावी असं माझ्यापेक्षा जास्त कोणाला वाटणार. पण ती येण्याचा मार्ग आत्ता आपले अपक्ष उभे करून एक निवडून आणून हुशारी दाखवणं नाही. म्हणजे तुम्ही व्यायामशाळेत जायच्या 4-5व्या दिवशीच मित्रांना बेंडपुळ्या दाखवायला लागतात आणि ते दाबून दाबून तिथे सूज आणतात. तर तशी परिस्थिती काँग्रेसची व्हायची शक्यता खूप आहे. महायुतीकडे परत येऊया. आताच्या स्थितीत भाजप सर्वाधिक जागा लढत आहे. प्रश्न असा आहे, सर्वाधिक जागा लढून जास्तीच्या जागा आल्या जरी तरी सुद्धा पुन्हा नितीश कुमार पॅटर्न, शिंदेची महत्वाकांक्षा, अजित पवारांची इच्छा, याचं गणित कसं जुळून येऊ शकतं किंवा काय असू शकतं? बघा, अजित पवार काही फारसं चॉईसेस आहेत त्यांना असं नाही. बरं. एकतर पवारांसारखा कद्दावर नेता त्यांच्या अस्तित्वावर राजकीय अस्तित्वावर घालणारच. अशा वेळेला त्यांना सपोर्ट आणि शिल्ड करणारी एकच शक्ती आहे, ते म्हणजे देवेंद्र फडणवीस. मी बीजेपी म्हणणार नाही, बीजेपी देवेंद्र फडणवीसांना शिल्ड करणार नाही, यांना कुठे करणार. तर देवेंद्र फडणवीसांचं जेवढं भलं करता येईल तेवढं अजितदादांना करणं सध्या भाग आहे. बरं. कारण ते नॅचरल आलाय आहे. दोघे जण एकाच स्थितीतून जात आहेत. दोघांचा कॉमन शत्रू आतला शिंदे आहे आणि बाहेरचा पवार आहे. बरं. हे लक्षात घ्या तुम्ही, कारण नाही त्यांच्या डायरेक्ट अंगावरच आलंय ना. म्हणजे शिवसेना उद्धव ठाकरेंना शिंदेच्या विरोधात कितीही वाईट भावना तीव्र असल्या तरी सगळ्या अलायन्स मध्ये त्यांना कोणती मंत्रालय मिळणार किंवा मुख्यमंत्रीपद मिळणार किंवा गृहमंत्री कोणाकडे असणार यावर ते काय करू शकणार हे अवलंबून आहे. बरं. म्हणजे जर उद्या उद्धव ठाकरे जरा मुख्यमंत्री झाला, आपण हायपोथेटिकल घेऊ, आणि गृहमंत्रालय पवारांकडे, ते शिंदे विरुद्ध काही करूच देणार नाही. अच्छा, संपला मुद्दा तिथे. म्हणजे तुम्ही विसरा असं होईल. त्यामुळे तुमच्या सगळ्यात महत्वाची गोष्ट लक्षात घ्या की महायुतीमध्ये घट्ट राहणं गरजेचं कोणाला आहे? फडणवीसांना आणि अजितदादा. त्यामध्ये अजितदादांचं सगळ्यात जास्त हित आणि फडणवीसांचं थोडंसं हित. आता फडणवीसांना शिंदे गटातली माणसं बरं एकाच वेळी जास्त प्रमाणावर निवडून येणार नाहीत आणि त्याच वेळी बीजेपीची जास्त माणसं निवडून येऊन आपल्याला पाठिंबा देतील मुख्यमंत्री पदाला. हा खेळ करणं हा लिटरली त्यांना दोरीवर चालण्यासारखा आहे. ते त्यांनी चॉईसेस मध्ये त्यांच्या वाट्याला आलेला आहे. त्यांनी चॉईस केला की तेव्हा उद्धव ठाकरेवर सूड उगवायला जोरात गेले ते शिंदेना आपल्याबरोबर काय वेषांतर वगैरे करून रात्रीच्या वेळेला. त्यांना माहित नव्हतं की शिंदे जसं आपल्याबरोबर वेषांतर करतो तसं पुढे आपल्या विरोधात वेषांतर करून अमित शहाना भेटू लागतील. याची कल्पना आली नाही. ते एवढे मोठे खेळाडू आहेत त्यामुळे ते रोनाल्डोच निघाले त्यातले वेषांतरातले. त्यामुळे आता भाजपच्या संख्याबळ जरी जास्त आलं तरी सोयी. उद्या शिंदे का नाही जाणार बीजेपी मध्ये? शिंदे बीजेपी मध्ये का नाही जाणार तुम्ही सांगा? पूर्ण बीजेपी मध्ये विसर्जन, पक्षाचं विसर्जन करून त्याला मुख्यमंत्रीपद मिळत असेल तर का नाही होणार? सोयीचं अमित शहा, अडाणी सगळ्यांना सोयीचे शिंदे आहेत. फायनान्शियल कॅपिटल सगळ्यात जास्त आहे. पैसे पुरवण्यात सर्वात माहीर ते आहे. हात सुटा आहे त्यांचा, कारण आपल्यासारख्या टॅक्सपेअरचे पैसे त्यांच्याकडे डायरेक्टच जातात अशी खाती आहेत. तर ते पैसे पोचवायला त्यांना कोणताही तरतम वाटत नाही. त्यांना असं वाटत नाही की टॅक्सपेअरचे पैसे आहेत, आपण योग्य त्या कामासाठी वापरले पाहिजेत. तर ते कशाही योजनांसाठी, अमित शहाच्या आयडियांसाठी, अडाणीच्या कल्पनांसाठी वापरू शकतात. तर या प्रकारचा नैतिक मनुष्य हा सर्व सिंडिकेटला सोयीचा आहे. अच्छा, तो जर बीजेपीत आला तर मुख्यमंत्री बनूही शकेल आणि मग देवेंद्र फडणवीसांना कठीण जाईल. तुम्ही विचार कधी अगदी केला नसेल की कधी एकनाथ शिंदे मुख्यमंत्री बनतील? केला होता. हो, म्हणजे ते बाहेर पडतील चर्चा 2014 पासून होती. हो, पण मला ही कल्पना पूर्ण होती. मी ज्या दिवशी शिंदे बाहेर पडताची कुणकुण लागली
त्या दिवशी माझं ट्विट आहे बघा, शिवसेना प्रमुख एकनाथजी शिंदे असं ट्विट आहे. एवढंच टाकलंय. तेव्हा लोकांना विश्वासच नाही बसला की शिवसेना प्रमुख कसे होतील ते काय. हे बघा कसं आहे की माणसाचं मोल्ड आहे ना, तो तुम्हाला त्याच्या कृतीतनंच कळला पाहिजे, त्याच्या बोलण्यातनं तुम्ही नाही धरायचा. म्हणजे उद्धव ठाकरेंसारख्या नेत्याने पण ही चूक केली की शिंदेचं बोलणं, मौन राहणं, वाकून हे करणं, याला ते त्यांची निष्ठा समजले. निष्ठा ही, मी आता तुमच्याशी पटकळ बोलतोय, मी काँग्रेसच्या विरोधात 5 विधानं केली, 5 पवारांच्या विरोधात, 5 उद्धव ठाकरे. पण वेळ आली, तुम्हाला जर विचारलं टेकिंग साईड, तर मी म्हणणार की महाविकास आघाडीलाच मत द्या, हेच मी म्हणणार. म्हणजे माझ्यासारख्या माणसाची निष्ठा बदलत नाही. माझ्यासारख्या माणसाच्या विधानावर तुम्ही परीक्षा करायला गेलात तर तुम्हाला काहीच अर्थ काढता येणार. बरोबर ना? बरोबर. तर शिंदेसारख्या माणसाच्या बोलण्यावर पहिले उद्धवनी, नंतर देवेंद्रनी विश्वास ठेवला, तर ते खरे राजनेता आहे. जे पवार साहेबांनी त्यांच्या 38-39 वयात केलं, त्याचा कित्ता ते आता 60कडे, म्हणजे 50-60कडे आले, त्याच्यानंतर गिरवायला लागले. पण खेळात लवकर तरबेज झाले असं लक्षात येतं. फक्त त्यांच्याकडचा फरक एवढाच की एवढं कॅपिटल, म्हणजे लोकांचं टॅक्स पेयर्सचे पैसे पवार साहेबांनी कधी अशा चुकीच्या पद्धतीने उधळले नाही. त्यांचे फ्लॉज केले त्यांनी. म्हणजे अडाणीला मोठं खरं पवारांनीच केलंय, त्यांनी आत्मचरित्राचं दिलंय, तेव्हा तो त्यांचा दडपडणारा श्याम होता ना. तर ते त्यांनी फ्लॉज आहेत, पण त्यांनी असं नाही केलं की उचलले पैसे ते लोक हे MMRD घे पैसे, असं नाही केलं. जी नैतिकता तेव्हा गरजेची होती किंवा तेव्हा समाजात टिकून होती, ती पवार पाळत होते. बरं, आता अशी कोणती नैतिकता समाजात नाही. तुम्हाला दिले पैसे तर लोक जाऊन सोसायटीत गेले. आमच्या सोसायटीमध्ये, जुनी सोसायटी माझी एक होती, म्हणजे मी राहायचो घरात, तिथे फरशी बसवतात म्हटल्यावर इथल्या विद्या ठाकूरना लोक बोलवून मत द्या म्हणून मग सगळ्यांना सांगत होते, आणि बेंच बसवून देणार म्हणतात. म्हटलं हा क्विड प्रो क्यू आहे. तुम्हाला अशी लालूच देऊन मत द्यायला कोणी भाग नाही पाडू शकत. त्यांना हे माहितच नाही काय असं काय हा बोलतो. म्हणजे या लेवलला जर समाजाची नैतिक पातळी आलेली आहे तर एव्हरीथिंग इज फिनिश. इथे मला सगळ्यात शेवटी आपल्या मुलाखतीच्या शेवटी मला विविध परम्युटेशन कॉम्बिनेशन बद्दल विचारायचं आहे सत्ता स्थापनेच्या. पण तरी सुद्धा इथे आता एक फक्त तेवढ्या पुरता एक घेतो तात्पुरता मुद्दा. शिंदे या क्षणी जरी महायुतीसोबत असले तरी भविष्यातल्या सगळ्या वाटा खुल्या असतील, कारण शेवटी ती शिवसेना आहे. शिंदे काय तसे कम्युनल ऍज सच कम्युनल सुद्धा मानले जात नाहीत. शरद पवारांशी चांगले संबंध आहेत. ही इज ओपन फॉर एव्हरीथिंग. ॲज फार एज शरद पवार अँड शिंदे या दोघांचं वैशिष्ट्य आहे, ॲज फार एज यू आर गिव्हिंग मी मनी अँड पॉवर, आय एम ओपन फॉर एव्हरी. काँग्रेसला सुद्धा काही अडचण नाही शिंदेबद्दल. कधी एकदाही मोठी टीका, मोठं आंदोलन शिंदेच्या विरोधात झालंय. जे काही केलं ते ठाकरेंनी केलेलं. या अर्थानं मी काँग्रेसला प्रॉब्लेम आहे शिंदेबद्दल आहे. हो, याचा प्रॉब्लेम काय आहे की उद्धव ठाकरे आणि काँग्रेस हायकमांड यांचं एक बॉन्ड आहे. म्हणजे गांधी फॅमिली हा त्यातला अडथळा आहे. गांधी फॅमिली अशा प्रकारे काही करू देणार नाही, कारण त्यांना हे माहिती आहे की आपली युती ठाकरेंबरोबर झाली आहे. शिवसेना खरी कुठची हे का ठरवेल ते न्यायालयाने निर्णय पण नाही दिला. आणि तुम्हाला सांगतो की काँग्रेस वजा सोनियाजी, राहुलजी आणि प्रियांकाजी ही दुसरी RSSच होऊ शकते जर थोडा काळ गेला तर. या लेवलला ऑपॉर्च्युनिस्ट आहे. त्यामुळे तुम्ही म्हणता तर गांधी फॅमिली वजा करता कोणाबरोबर युती करतील ते, पण गांधी फॅमिली आहे तोपर्यंत ते ठाकरेंना नाही सोडणार. आता महायुतीतला एक पक्षाबद्दल थोडासा वेळ द्यावा लागेल, तो म्हणजे भाजप धाकटा भाऊ मानला जात होता. बाळासाहेबांचे टोमणे वगैरे सगळे ऐकून घेतले आणि आता म्हणता 2014 नंतर म्हणजे महाराष्ट्रव्यापी पक्ष, प्रचंड सत्ता सामर्थ्य सगळं, आणि अर्थातच त्यासह देवेंद्र फडणवीस सुद्धा येतात. राईज ऑफ देवेंद्र फडणवीस 2014 नंतरचा. 2019ला तर पॅन महाराष्ट्र भाजपचे चेहरे आहेत. भाजप म्हणजे फडणवीस म्हणजे भाजप. आणि आज अशी स्थिती आलेली आहे की तुम्हाला मित्र जोडावे लागतात. 2 पक्ष, स्वतः फडणवीसच एका मुलाखतीत म्हणाले, नुसतं आलो नाही, पुन्हा आलो, 2 पक्ष फोडून आलो. आज भाजपची स्थिती कशी आहे आणि इनएव्हिटेबली भाजपबद्दल बोलत असताना फडणवीस कसे आहेत? बघा, फडणवीस मी म्हटलं दोरीवर चालतायत. त्यांना या बाजूचा तोल त्या बाजूचा तोल सांभाळत चालायला लागतंय. त्यांच्या पक्षाने त्यांच्यावर भीषण अन्याय केला त्यांच्या योग्यतेवर, असं माझं मत आहे.
ते महाराष्ट्रासाठी चांगले होते का, ते कम्युनल नाहीत का, तर मी त्याच्याबद्दल 100% म्हणेन त्यांचा पक्ष जसा आहे तसेच ते कम्युनल बोलतात, वागतात आणि त्याच्यात काही फरक नाही. म्हणजे ते तुम्ही चॉईस म्हणून मी महाविकास आघाडी निवडली, त्यामुळे मुद्दाच संपतो त्याचा. पण मुद्दा हा आहे की या परिस्थितीत एवढा पक्ष पुढे घेऊन जाणं हे म्हणजे खूप कठीण काम आहे आणि ते चांगल्या प्रकारे त्यांनी पाडलेलं आहे. आता तुम्ही म्हणाल खडसे आहेत किंवा पंकजाताई आहेत किंवा विनोदजी आहेत, त्यांच्यावर यांनी अन्याय केला. हे म्हणजे एक सामान्य माणूस म्हणून बरोबर आहे, बघितलं तर रोज पेपर वाचतो आणि कट्ट्यावर जाऊन चर्चा करतो, त्याच्यासाठी बरोबर आहे. पण राजकारणामध्ये ते जर यांच्या जागी असते तर त्यांनी हे नसतं केलं का, म्हणजे नसतंच केलं असं सांगू शकत नाही. दुसरं, बीजेपी मध्ये ते ब्राह्मण आहेत फडणवीस म्हणून जो प्रॉब्लेम आहे त्यांना, त्या प्रॉब्लेममुळे उद्या केंद्राकडनं निर्णय घेऊन जर भाजपचाच मुख्यमंत्री झाला तर मला वाटतं की रेसमध्ये पहिले आशिष शेलार मुख्यमंत्री होऊ शकतात. महायुतीमध्ये जर का भाजपच्या जागा जास्त असतील आणि जे काही ऍडजस्टमेंट करण्यात आली सत्तेची, शेतकऱ्यांना शांत केलं, अजित पवारांना केलं, तुमचं म्हणणं की रेसमध्ये आशिष शेलार असू शकतात. रेसमध्ये तेच मुख्यमंत्री होते. याचं कारण सांगतो. क्रिकेट पासून ते व्यक्तिगत संबंधांपर्यंत पुन्हा एकदा पवार इक्वेशन त्यांचं परफेक्ट आहे. त्यांचं राज ठाकरेंचे इक्वेशन परफेक्ट आहे. त्यांचं कम्युनल नॉन कम्युनल इक्वेशन परफेक्ट आहे. म्हणजे त्यांचं असं कोणाचं नाही. ते त्या मतदारसंघातून निवडून येतात ज्या मतदारसंघात तीन खान सुपरस्टार राहतात, बरोबर, आणि ते मराठा आहेत, त्यामुळे कम्युनिटीचाही काही प्रॉब्लेम नाही. त्यामुळे आशिष शेलार हे डार्क हॉर्स आहेत माझ्या दृष्टीने सगळ्यात मोठे. आज तुम्ही म्हणाल विनोदजी आहेत की विनोद तावडे आहेत, पण विनोद तावडे केंद्रामध्ये अशी पोच घेतली आहे त्यांनी आणि अशा स्थितीला पोचलेत ते की मला असं वाटतं की अजून काही वर्ष ते केंद्राचं राजकारण करतील. आणि मग कधीतरी एकदा अशी आणीबाणीची परिस्थिती आली की मोदी जसे केंद्रातून राज्यात आले तसे येतील आणि दीर्घकाळ ते टिकतील. आत्ता विनोद तावडे होतील असं मला वाटत नाही. लगेच जर डार्क हॉर्स कोण असेल तर आशिष. जरी तसं असलं तरी जेवढं मी राजकारण फॉलो केलेलं आहे, मी विद्यार्थी म्हणून पत्रकारितेचा, अशी शक्यता जरी असती तरी देवेंद्र फडणवीस फार आधीच केंद्रात गेले असते. असं नाही वाटत तुम्हाला की अशी शक्यता असती जर का देवेंद्र फडणवीस आज एवढा आटापिटा करून सगळी समिती तुम्ही लक्षात घ्या, गणित असतील ना, तुम्हाला लक्षात घ्या, एकच फक्त पैकीच्या पैकी जागा आणून शिवराज सिंग चौहान मुख्यमंत्रीचं बाजूलाच त्यांना सरळ केंद्रात आणलं गेलं. काँग्रेस बीजेपी याचसाठी हल्ली खेळते, अशाच प्रकारे खेळते की जो सर्वात पॉप्युलर नेता ज्याने लीड करून आणलेला आहे त्याला लगेच केंद्रात घेतात किंवा नंतर निवडणुकीनंतर त्याला दुसरं काहीतरी करतात, पण मुख्यमंत्री असा बनवतात जो मुख्यमंत्री बनण्याची शक्यता कोणालाच वाटत नसते. तर मोहन यादव कोणी म्हणजे नाव घ्या तुम्ही, आणि तो बहुजन समाजातला किंवा ओबीसी वर्गातला किंवा असा असतो, तर ते गणित पाहता तुम्ही हे धरू नका. RSSचं समर्थन, RSSची व्यक्तिगत आवड सुद्धा फडणवीसांच्या बाजूने की त्यांना एक त्यांच्यावर अन्याय झाला, त्यांना अचानक पद सोडावं लागलं, त्यांना ड्यू असून ते दिलं गेलं नाही. आणि एक असं म्हटलं जातं की देवेंद्र फडणवीस किंवा भाजपच्या मध्ये सुद्धा की देवेंद्र फडणवीस यांनी सीएम व्हावं, काही काळ घालवावं आणि मग एका त्या हाय नोट वरती त्यांनी केंद्रात निघून जावं. असं नाही होणार असं तुम्ही सांगता. तुम्हाला मी एक सांगू का, देवेंद्र फडणवीस ब्राह्मण वर्ग दुखावू नये यासाठी आत्ता नेतृत्व करताय बीजेपीचं महाराष्ट्रातलं. निवडणुकांचे निकाल आले की मोदी स्वतः, शहा, डोवाल, अडाणी आणि म्हणजे बाकी सगळे त्यांच्याच बरोबर राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला 0 किंमत देतात. मोहन भागवत यांना दिलेली सुरक्षा अमित शहाने ही त्यांना गृहकैद आहे. ते जे बोलतात ते स्पीच सुद्धा त्यांना, तुम्ही बघा 2 स्पीचमध्ये सलगता नसते. अगोदरच्या स्पीचमध्ये हिंदू मुस्लिम एकच DNA सांगतात, दुसऱ्यामध्ये सांगतात बटेंगे ते कटेंगे, म्हणजे कोण बटेंगे कोण कटेंगे. आणि त्यांच्या पावर असलेल्या माणसाची जी एक देहबोली आणि कृती असते, बरं, ती ज्या दिवशी नितीन गडकरी अध्यक्षपदावर राजीनामा द्यायला लागला बीजेपीच्या, त्यानंतर अनुक्रमे मोहन भागवतांची कमी कमी होत गेलेली आहे. बरं. आणि दत्ता होसबळे जे आहेत ते होऊ शकतात, कलिमीय होऊ शकतात, नंतर ते सरसंघचालक भैयाजी जोशी,
हो. हे सगळे मोदीच मेन आहे. ते RSS म्हणून काही करत नाहीये. फक्त ब्राह्मण वर्गाला आत्ता दुखवायचं नाही, ठीक आहे निवडणूक होत एवढं. तुम्हाला म्हणतो की फडणवीसांना जेवढं अंतर्गत आणि बाह्य राजकारण करावं लागतंय आत्ता, तेवढं स्वातंत्र्योत्तर काळात फार थोड्या लोकांनी केलं असतं. अच्छा. हे जर ते सक्सेसफुल करू शकले तर ते देशातले एक मोठे नेते ठरतील. आता याच्या पलीकडे जाऊन एक मी तुम्हाला लार्जर हे सांगतो. तुम्हाला केंद्रातलं सरकार जरी स्थिर वाटत असलं तरी कोणत्याही क्षणी हे मोदी शहा सरकार कोसळलं. 2025 मध्ये अशी परिस्थिती येईल की अदानीचा फुगा आणि मोदींचं अस्तित्व या एक परस्परावलंबी आहे. बरं. त्यामुळे ते कोसळलं की आपण हे बोलतोय हे नल अँड वर्ल्ड होणार. कारण या राजकीय समीकरणाला राज्यातल्या काही अर्थ होणार. त्यामुळे तुम्हाला लवकरच माझी परत मुलाखत घ्यावी लागेल एवढं मी तुम्हाला सांगतो. शेवटचे काही प्रश्न आहेत, आपल्याला आणखी काही मुद्दे त्याच्यातले कव्हर करायचे आहेत. एक म्हणजे याच्यातला मनसे, बऱ्याच काळानंतर मधल्या काळात त्यांनी बिनशर्त पाठिंबा दिला होता. ऑलमोस्ट एक आमदार होता, त्यामुळे काही मनसेकडे कोणाचं लक्ष जात नव्हतं. आता अचानक मनसे चर्चेत आलेली आहे. अमित ठाकरे उतरलेले आहेत. राज ठाकरे वारंवार म्हणतायत की यावेळी मनसे सत्तेत सहभागी होणार आहे. तर हा फिनॉमिना खास करून मला हा प्रश्न तुम्हाला यासाठी, कारण स्वतः राजू पुरळकर त्यांचे मित्र तर राहिलेलेच आहेत राज ठाकरे यांचे, आणि तेव्हा राज ठाकरेंच्या मनसेच्या समर्थनात हा महाराष्ट्र धर्म आहे असा लोकप्रभेला लेखही आला होता. त्यामुळे आज मला तुमचं ते विश्लेषण बघायला आवडेल. नाही, मला गेले 10-12 वर्ष त्यांच्या राजकारणाशी काही व्यक्तिगत संबंध तर कधी कायमच राहतो. आपल्या महाराष्ट्रात अशी पद्धत नाही. बीजेपीने जी हल्ली आणली मोदी शहाने बेसिकली, की आपापसात भांडणं लावून द्यायची किंवा घरावर धाड टाकायची किंवा लहान मुलांना चॉकलेट टाकून ईडीने घेऊन जायचं वगैरे असलं काहीतरी जे आहे ती महाराष्ट्रात परंपरा नाही. मित्रच असतात माणसं, जरी वैचारिक विरोधी असली तरी तर त्याचे व्यक्तिगत संबंध माहिती चांगले. पण 10-12 वर्ष त्याच्या राजकारणाशी माझा काही संबंध उरलेला नाहीये. किंबहुना संबंध न उरण्यापेक्षा ते मला कधी कधी इन्सिग्निफिकंट वाटतं की ज्याचा अभ्यास करावा अशा राजकारणाचा ते एक भाग अजून परत ते रिलिव्हंट होत नाहीये. 2014ला त्यांनी बस चुकली ना मोदींना पाठिंबा देऊन, त्याच्यानंतर ते रिलिव्हन्सला परत येत नाही. बातमी येणं म्हणजे रिलिव्हन्स नव्हे. तर या वेळेला मी त्यांना शुभेच्छा देतो की ते रिलिव्हंट होतील म्हणून, आणि सत्तेचा भाग होणार आहेत वगैरे ते सांगतात. सत्तेचा भाग व्हावा त्यांनी, आम्हाला माझ्या शुभेच्छा आहेत. पण त्यासाठी जे कन्सिस्टंट अशी परसिव्हरन्स आणि टेनॅसिटी लागते ती कुठून येणार हा खरा प्रश्न आहे. म्हणजे हा वस्तुनिष्ठ प्रश्न आहे. मला राज ठाकरेंसाठी प्रश्न नाही, मनसेसाठी प्रश्न नाही. आणि या सगळ्या पार्श्वभूमीवर त्यांच्या पक्षामध्ये चेहरे, त्यांच्या पक्षामध्ये फळी, त्यांच्या पक्षामधले लोक, गर्दी त्यांची चाहती आहे बघा. इज पॉप्युलॅरिटी इज लाईक अ फिल्म स्टार और रॉक स्टार, बरोबर. पण ती लोकनेत्याची जी पॉप्युलॅरिटी आहे, शरद पवारांसाठी असं कोणी असं धावत उड्या मारत वगैरे धावर येत नाही वेड्यासारखी तरुण मुलं. पण शरद पवार एक ठराविक जागांचे कायम धनी राहिलेले आहेत महाराष्ट्रात, त्यामुळे ते लोकनेते आहेत. तर तुम्ही लक्षात घ्या की बाळासाहेबांचं एकच हॅपनिंग होतं, ते फिनॉमिनल नाही होऊ शकत तुम्ही किती प्रयत्न केला तरी. बरं. ज्यांच्यामध्ये ते रॉकस्टार पण होता आणि तो लोकनेता पण होता. अर्थात त्यांनी त्याचा दुरुपयोग केला म्हणजे, आणि बीजेपीला वर आणलं. हा सगळ्यात मोठा महापातक आहे. महाराष्ट्रात बीजेपी नाही तर कुठेच उभी नव्हती. तर ते जाऊ द्या, म्हणजे आता ते भूतकाळ झाला, तर ते आपल्या वाट्याला आलं ते आलं. पण अदरवाईज तुम्ही लक्षात घ्या की तुम्ही लोकनेते होण्याकरता आणि तुमचं पक्षांचं रिलिव्हन्स राहण्याकरता, छोटा असो पक्ष किंवा मोठा असो, त्यांना सातत्यपूर्ण एक अस्तित्व असायला लागतं. म्हणजे तुमच्या सीपीआय काहीच नाहीये, पण तुमच्या सीपीआय म्हटल्यावर काय डोक्यात येतं ना काहीतरी, सीपीएम म्हटल्यावर काहीतरी डोक्यात येतं ना. म्हणून ती अचानक 63 जागा पण लोकसभेत मिळवू शकतात. तुम्हाला शेकापा म्हटल्यावर काहीतरी डोक्यात येतं. तुम्ही मनसे म्हटल्यावर नेमकं धोरण काय डोक्यात येतं किंवा काय आयडियोलॉजी डोक्यात येतं, नेमकं तुम्हाला काय वाटतं की कोण कोणाच्या बाजूने आहे याच्यात असं. तर तसा रिलिव्हन्स येण्याकरता ते आवश्यक असतं. तुम्हाला सांगतो की राज ठाकरेंच्या परमोत्कर्ष होता सत्तेच्या जवळ येण्याचा. त्या पॉइंटला तुम्ही राज ठाकरे म्हटल्यावर महाराष्ट्र धर्म असं वाटायचं, बरोबर ना. आता तसं वाटतं का? आता ते म्हणजे हिंदू धर्म असं वाटतं का? ते म्हणजे हिंदुत्व असं वाटतं का? ते म्हणतात माझ्या हिंदू भगिनी असं वाटतं का? म्हणजे मी तुम्हाला विचारतोय, मला माहित बाळासाहेबांच्या बाबतीत वाटतं. मला माहित नाही, मला काहीच माहित नाही. मी माझं 12 वर्ष कम्युनिकेशनच नाही या विषयावर. बरं. किंवा मी हा ऑप्शनला टाकलेला विषय, म्हणजे मला काही सगळंच वाचता येत नाही, तुम्हाला सगळंच अभ्यास करता.
त्यामुळे मनसेबाबत मी फार विचार केलेला नाही. याचं कारण सिग्निफिकंट विचार करायला अजून खूप महत्वाचं असताना आत्ता लगेच ते टेबलवर घेणं योग्य नाही. ते कारण देवेंद्र एकतर त्यांच्या अमित ठाकरेंच्या जागेसाठी आशिष शेलारांनी शब्द टाकणं असेल, देवेंद्र फडणवीसांनी राज ठाकरेंचा सूचक असा एकत्र असलेला फोटो टाकणं असेल, आणि राज ठाकरेंचा लावरे तो व्हिडिओ ते आता थेट ऑलमोस्ट युती नाही झालेली. नाही, मला खेळ असेल व्यक्तिशः मला असं वाटतं की अमित ठाकरे आमदार बनावे. मी त्याला लहानपणापासून बघतो, कारण व्यक्तिगत संबंध ही वेगळी गोष्ट आहे ना. म्हणजे मला तो काका म्हणतात तर मग ते बनावेत म्हणजे, आणि घरातले सारखे म्हणजे ते आमदार बनणं म्हणजे माझा मुलगाच आमदार बनल्यासारखं आहे. परंतु आशिष शेलार हे अतिशय जवळचे मित्र आहेत माझे. आशिष शेलार किंवा देवेंद्र फडणवीसांनी जर आमदार बनवायचं असेल त्यांना, तर त्यांना काही खास सदा सरवणकरांची गरज नाही ना. त्यांना तो त्यांच्या सीटवर आमदार बनवू शकतात, विनेबल आहेत त्यांची सीट, पण तिथे उभं करा आणि निवडून आणा. तुम्ही सदा सरवणकरचा म्हणजे कसं आहे की मी तुला सल्ला देण्यासारखं आहे, मी आमदार होतोय आणि तू त्याच्यासाठी या प्रथमेशसाठी माघार घ्या असं सांगण्यासारखं. म्हणजे असा सल्ला हा मला असं वाटतं की तो फारसा योग्य नाहीये. ज्यांना वाटतं की त्यांनी आमदार व्हायला पाहिजे आणि आपली आमदार पदाची जी जागा आहे ती अमित साहेबांना दिली पाहिजे, आणि जे देत नाहीत आणि ते तोंड वाजवायला फक्त सदा सरवणकरांकडे येतात, ते खोटं बोलतात असं मला वाटतं. त्यामुळे आपले मित्र कोण आणि शत्रू कोण हे अमित ठाकरेंना आत्तापासून कळलं पाहिजे. राजकारण एक घासून गुळगुळीत झालेला प्रश्न आहे, पण ठाकरेंचा उल्लेख आला की तो विचारावा लागतो, जणू काही तो नियमात लिहून ठेवल्यासारखं आहे, मुलाखतीच्या नियमांमध्ये, की राज ठाकरे उद्धव ठाकरे एकत्र येण्याची शक्यता संभाव्यता वाटते का? नाही, आता नाही काही नाही. एक मोठा फोर्स या काळात तयार झाला तो म्हणजे मनोज जरांगे पाटील. त्यांची आता ते उद्या परवा 13 किंवा 4 तारखेच्या आत अर्ज मागे घेण्याच्या आत ते जाहीर करणार आहेत की कोणी उमेदवारी कायम ठेवायची किंवा मागे घ्यायची. आणि मधल्या काळात त्यांनी कसं वातावरण, जो मराठा मूक मोर्चाच्या काळात चेहरा नसलेला लिडरचा मराठ्यांचा आक्रोश होता, उद्रेक होता, त्याला आता चेहरा मिळालेला आहे. सो जरांगे पाटील या फिनॉमिनाकडे तुम्ही कसं पाहता? पुढे काय होणार आहे, याचे परिणाम कसे संभवतात? आंदोलन झालं, त्याचं ते फेस झाले आणि ती चळवळ वाढू शकली, याचं कारण मुख्यमंत्री शिंदेचा त्यांना पाठिंबा होता. त्यामुळे ते देवाणघेवाण या प्रकरणामध्ये फडणवीस यांना शिव्या घालत असत, पण शिंदेना सांभाळून हे न कळण्याएवढं काय आपण आता राजकारण काय मी काल आणि आज नाही बघत, का चळवळ आज काय काल नाही बघत. शिंदेनी जरांगे पाटलांचं आंदोलन, जरांगे पाटील शुद्ध असतील किंवा अशुद्ध असतील मला त्याच्याबद्दल काही माहित नाही, ते त्यांच्या आंदोलनाबाबत प्रामाणिक आहे, एवढं खरं आहे. पण त्यांना ते आंदोलन टिकवण्याकरता वाढवण्याकरता कोणातरी सत्तेतल्या मदत घेणं आवश्यक आहे, हे तर आहे त्यांची मदत. ती मदत त्यांना शिंदेनी सहर्षपणे केलेली आहे. यांचं कारण असं की त्यांचे मध्यस्थ जाऊन बोलतात आणि हे वाटेल त्या लेवलला, म्हणजे जे जसं बोलू नये असं फडणवीसांना शिव्या घालतात जरांगे. आणि तरीही ते फडणवीस बीजेपीचे नेते आहेत, गृहमंत्री आहेत, तरी जरांगे पाटील शिव्या घालत सुटलेले आहेत. ते काय मराठा मोर्चाची ताकद आहे म्हणून नाही, म्हणजे इथे बघायला गेलं तर मग या देशामध्ये खलिस्तानसारखं आंदोलन सुद्धा संपवता येतं सत्तेला. सत्तेने ठरवतं कुठचंही आंदोलन उभं राहणं संपवणं शक्य असतं. तर जरांगे पाटलांचं अस्तित्व कोणावर अवलंबून आणि वाढलं हे तुम्हाला आता मी एक सांगितलं. आता ते उभे करणारे उमेदवार आणि मागे येणारे उमेदवार हे कोण ठरवतात यावरून मी तुम्हाला सांगेन की ते कुठे कोणाला पाठिंबा देतात. बरं, कारण जरी त्यांचे उमेदवार मराठा असले, म्हणजे कुणबी, मराठा अशी जात नाही, कुणबी हीच जात आहे आणि त्यालाच ते आरक्षण मागतायत, जे बरोबर आहे. पण ते बरोबर नाही, पण त्याचे कारण मी अनेकदा सांगितलेले. ठीक आहे, ते बरोबर नाही म्हणजे त्यांना जे वाटते आरक्षण ते आता उरलेलं नाही, ते फक्त इक्विटीसाठी आहे, इक्वॅलिटीसाठी आहे, सामाजिक कॅपिटल जे कल्चरल कॅपिटलसाठी आहे, ते अतिशूद्रांना म्हणजे SC ST आदिवासी यांना आवश्यक आहे. आता रिझर्वेशन मधनं तुम्हाला आर्थिक न्याय नाही मिळू शकत, कारण तुमच्या PSU ज्या पब्लिक सेक्टर युनिट संपूर्ण होत्या त्या अडाणीने टेक ओव्हर केल्या. ठीक आहे, आपण तो त्यामुळे नाही म्हणजे मी सांगतो म्हणजे त्या आंदोलनाचा मुद्दा म्हणजे गाभा जो आहे तो जरांगे पाटलांना हे नाही समजत आहे की ह्या आर्थिक मागण्या आपण सामाजिक कॅपिटल मधनं करतो, ते वर्क होणार नाही, ते वर्क होणार नाही. आता मुद्दा ते कोणाला मदत करतात किंवा नाही करत आहे ते ज्या मतदारसंघात तो कुणबी उमेदवार उभा राहील त्याच्यावर ठरणार. बरं, कारण सगळीकडे जरी तरी उमेदवार केले किंवा सगळ्या
तरी कुणबी उमेदवार उभा असण्याचा फायदा किंवा नुकसान एकाच पक्षाला होईल किंवा नुकसान एकाच असं नाहीये. त्यामुळे ते जेव्हा उमेदवार उभे करतील तेव्हा ते त्यांची कार्ड टेबलवर टाकतील आणि ती टेबलवर टाकलेली कार्ड बघितल्या मी सांगेन की कुठच्या मतदारसंघात ते कोणाला मदत करतायत आणि कोणाला पाडतात. त्यांचा उमेदवार निवडून येण्याबद्दल जर तुम्हाला विचारायचं असेल तर त्यांचा एकही उमेदवार निवडून येणार. अच्छा, असं तुम्ही आत्ता सांगताय. पण मग त्यांच्यापेक्षा बलाढ्य चळवळी मी पाहिलेल्या आहेत आणि त्यांचे उमेदवार उभे येत नाहीत. चळवळीने उमेदवार उभं करायला वेगळ्या प्रकारे काम करायला. तुम्हाला शेतकरी संघटना माहिती आहे ना, शरद जोशींची. त्यांनी स्वतंत्र भारत उभा केल्यावर किती एकाच दुसऱ्या आले आणि तेही नंतर अस्तंगत पावले. तो पक्ष नव्हता तोपर्यंत ती चळवळ ताकदवान होती. ज्या क्षणी तो पक्ष झाला त्या क्षणी ती संपली. अपवाद आपचा अपवाद म्हणजे आप ही कधीच संघटना नव्हती. मी जवळून बघितलं, ते पहिल्यापासूनच राजकीय पक्ष होता. राजकीय पक्षाच्या पोटात वाढलेला राजकीय पक्ष होता. विवेकानंद फाउंडेशनने ब्रेनने केलेला पक्ष होता, जो सपोर्टेड बाय RSS आणि काय म्हणतात तो मेंटॉर त्याचे अरुण जेटली आणि अजित डोभाल होते. सो जरांगे पाटलांचा एकही उमेदवार येणार नाही हे तुम्ही म्हणताय, पण त्याचे मराठा उमेदवार उभं केल्यामुळे एक असं म्हटलं जातं की महायुतीला याचा अप्रत्यक्ष फायदा होईल मराठा मतातल्या फुटीमुळे, कारण तो जो असंतोष आहे, आणि मवियाला मात्र तोटा होईल. असं काही नाही. दोघांना समान फायदा समान तोटा होऊ शकतो. महाविकास आघाडीला खूप फायदा महायुतीला तोटा होऊ शकतो. महायुतीला खूप फायदा महाविकास आघाडीला तोटा होऊ शकतो. तरी उमेदवार डिक्लेअर करू दे मग मी सांगू शकतो. त्याच्या अगोदर कसं सांगतो, कारण काय आहे का सांगतो, मतदारसंघ निहाय मला ओबीसी कुठे जास्ती आहेत, कुठे कुणबी जास्त आहेत, कुठे मुसलमानांची किती संख्या आहे हे सगळं माहित आहे. पण त्यांचा उमेदवार कधी कुठे पडतो त्याच्यावर खेळ आहे की तिथली कुणबी मतं किती फुटणार. बरं, सगळेच्या सगळे त्यांना मत देणार असं नाही, कारण राष्ट्रवादीला पण मतं देणार, काँग्रेसला पण मत देणार. काही लोकांना असं वाटतं की महाविकास आघाडीला मत दिल्यावर संविधानाला मत आहे, ते पण आहेत. तर हे सगळं धरून बरं, जरांगेंचे पण विरोधक आहेत कुणबी समाजात सुद्धा नेतृत्वासाठी. हे सगळं धरून मी तुम्हाला सांगेन की त्यांच्या उमेदवारीमुळे म्हणजे आता तरी 150 उमेदवार उभे केले की मी सांगेन की ओव्हरऑल फायदा महायुतीला होणार की महाविकास आघाडीला. पण अपार्ट फ्रॉम निवडणुकीमध्ये कसं यश येते किंवा अपयश येते, पण जरांगे हा फिनॉमिना जो मी सुरुवातीला शब्द वापरला, जरांगे हॅपनिंग, ते तसेच फिनॉमिना नाही. मग ते परत जरांगे होणार नाही. मग आहे ते जरांगे असेच कंटिन्यू राहतील, त्यांच्या गर्दी येत राहतील. त्यांनी निवडणुकीला उमेदवार उभे केले, सगळे मागे घेतले तर गोष्टच वेगळी, उभे केले तर त्या दिवशीपासून त्यांच्या हस्ताची सुरुवात झाली असं समजा. ती चळवळ तशी राहणार नाही. किंबहुना ती चळवळ राहील किंवा नाही मला माहित नाही, कारण लोकांना इच्छा आहे तोपर्यंत चळवळ जिवंत राहते. पण जरांगे पाटलांच्या नेतृत्वाखाली चळवळ राहणार. महत्वाचं विधान ठरेल. याच्यातला शेवटचा कोण ठरला? एक तर तिसरी आघाडीवरती तुमची पासिंग कमेंट आहे, कारण ती स्वतः आता एकदम इतकी मोठी नाही की ज्याच्यावरती फार वेळ द्यावा. तिसरं 3-4 नाही, पण माझं मत आहे की तिसरी आघाडीतले CPI CPM शेकापला 12 जागा नाही तर 10 जागा तरी दिल्या पाहिजे. ती नाही म्हणत, बच्चू कडू, शेट्टी आणि छत्रपती संभाजीराजे म्हणतो. त्यांचं ते इनसिग्निफिकंट आहेत, पण 1-2 मतदारसंघात त्यांचा थोडा प्रभाव पडेल. आणि संभाजीराजेंच्या विश्वासार्हतेला तडा गेलेला आहे बरं त्या विशाळगड प्रकरणात, गजापूर. त्यामुळे किंबहुना इतर दोघांना प्रॉब्लेम होईल त्यांना बरोबर घेतल्यात. आणि त्यांची एक छोटी संघटना जी काय असते ना, ज्याच्याबरोबर ते महाराज करत लोक जातात ना, तसे प्रत्येक काय म्हणतात ग्रामसिंहाची एक संघटना असते, तशी ती संघटना, त्याचा काही निवडणुकीशी संबंध नसतो. आणि मग एक नाव होते ते म्हणजे वंचितचे प्रकाश आंबेडकर. मला तर त्यांची नुकतीच मुलाखत घेता आली आणि पूर्ण बदललेला आम्हाला तो आवेश अभिनिवेश वेगळ्या प्रकारचा जाणवला. आणि आता त्यांचं म्हणणं, आता ते एक नवीन नॅरेटिव्ह ते म्हणतात की आरक्षण अंतर्गत त्या वर्गीकरणाला काँग्रेस आणि हे विचारवंत जे आम्हाला बी टीम म्हणत होते ते विरोध करत नाहीये, त्यामुळे आम्ही त्यांना विरोध करणार नाही. वंचितची ताकद आणि त्यांचं प्रकाश आंबेडकर हे व्यक्तिमत्व. नाही, मला वाटतं की वंचितची ताकद तुम्ही लोकसभेत बघितली आणि आता सुद्धा तुम्ही बघाल, वंचितच्या ताकदीचं म्हणजे त्यांचं वाढ म्हणजे कमी होऊ शकते, वाढत नाही, पण एका लिमिटच्या पेक्षा कमी होणार नाही त्याची ताकद. बरं, कारण त्यांचे कार्यकर्ते जे आहेत ते कडवे आहेत, त्यामुळे ती राहणार ताकद त्यांची. त्यांचे थिओरिटिकल जर तुम्ही प्रकाश आंबेडकरांचं मत म्हटलं तर ते स्वतः हिपोक्रेट आहेत, असं जे लक्ष्मण माने आणि इतर लोकांचं आहे, म्हणजे काँग्रेसचं आणि महाविकास आघाडीचं एक मत आहे ना, तर ती हिपोक्रेसी आपल्या समाजातली आहे, ती प्रत्येक पक्षात आहे.
तुम्ही प्रकाश आंबेडकरांची ठळक Single out नाही करू असं शकत. काय करता सिंगल आउट नाही करू शकत. हा वेगळं नाही करू शकत. म्हणजे त्यांना. तुम्ही जर मुद्दे पैशाचा घेतला, दुकानदारीचा घेतला, तर पक्षांतर्गत सुद्धा माझ्याच पक्षाच्या उमेदवाराला मीच तिकीट देण्याकरता माझ्या पक्षाचं माझ्या नेत्याकडनं भेट घडवून त्याच्यासाठी शब्द टाकायला लोक पैसे घेतात. तर तुम्ही पैशाच्या व्यवहाराबद्दल एका पक्षाकडनं दुसऱ्या पक्षाच्या नेत्याने पैसे घेतले आणि निवडणूक लढवली, मत वोट कटू असं म्हणतात, हो. तर ते अनैतिक होतं. आणि हे नैतिक कसं ठरतं मग तुम्ही जर प्रत्येक उमेदवाराबरोबर फिरलात, प्रत्येक पक्षाच्या, भाजप असो, काँग्रेस असो, राष्ट्रवादी काँग्रेस असो, शिवसेना असो, शिवसेना शिंदे गट असो, ते तर म्हणजे त्याचे जनकच आहेत, नंतर अजितदादा गट असो, तुम्ही फिरा, ते सांगतील किती खर्च केले ते तिकीट मिळण्याकरता. मग तिकीट मिळण्याकरता केलेले खर्च, हे पैसे पक्षाला किती गेले आणि मध्यस्थाला किती मिळाले हे बघा. तर एखाद्या पक्षाचाच नेता मध्यस्थ झाला तर ती अनैतिकता तुम्ही मानू कशी शकता? मग असा हा सामाजिक प्रॉब्लेम आहे. परत कल्चरल कॅपिटल जे आहे ते महाराष्ट्राचा बँकरप्ट झालेला आहे, त्याची निशाणी आहे. आणि प्रकाश आंबेडकर काय, मी आणि तू सुद्धा त्याच्यापासून अपवाद होऊ शकत नाही. उद्या आपण जर पक्षाकडून लढवायची वेळ आली तर पैसे कुठून आणणार? बरं, एका जागेवर दुसऱ्या जागेवर सगळ्या पक्षाचे नेते हेलिकॉप्टरमधनं फिरतायत कारण वेग आणि टाइम पुरतो. तर मी आणि तू जर सायकलवरनं निघालो तर मला वाटतं 29शी निवडणूक जाईल आणि त्याच्यानंतरच्या निवडणुकीला पोहोचू. दॅट इज नॉट पॉसिबल. पण याचा अर्थ असा की प्रकाश आंबेडकरांना आता एका अर्थानं खलनायक स्वरूप दाखवलं जात नाही, त्यांच्यावर तशी टीका केली जाते, त्यांना तसं ते दाखवलं. ननायक आहेत, ते नायकही नाहीत आणि ते खलनायकही नाही, ते ननायक आहेत. किंबहुना त्यांच्याकडे बघून मला खूप वेळा शिकतायत. भाजपची बी टीम म्हणून जे म्हटलं जातं त्या ते शब्दात असूही शकतील ना, मला आक्षेप, मला मुद्दा मान्य आहे, म्हणजे भाजपचे ते बीटी असू शकतील. पण मग तसं बघायला गेलं तर जिंकलेल्या उमेदवाराच्या नंतरचा येणारा उमेदवार ज्या पक्षाचा आहे त्याला जितकी मतं कमी पडली ती मतं घेणारे सगळेच बी टीम असतात, असं थिओरिटिकली असं मांडायला लागेल. या लोकशाहीमध्ये प्रत्येकाला निवडणूक लढवण्याचं स्वातंत्र्य आहे. आता लक्षात घे की सांगलीमध्ये अधिकृत महाविकास आघाडीचा उमेदवार उभा असताना विश्वजित कदमनी आपला एक विशाल पाटील नावाचा उमेदवार उभा केला जो अपक्ष होता आणि तो निवडून आणला आणि काँग्रेसमध्ये ढकलला. नंतर म्हणजे आला तो काँग्रेसचाच होता मूळचा. तर आता ही कोणती तुम्ही सांगता की म्हणजे ह्याला सी टीम म्हणायची, डी टीम म्हणायची आणि मग ती आपलीशी करायची, म्हणजे राम भरत भेटत झाली तिकडे असं दाखवायचं. आणि जे आता करू पाहतात सुनील केदार त्याची पुनरावृत्ती करू पाहतायत रामटेकमध्ये किंवा इतर अनेक ठिकाणी अशा गोष्टी घडतात. तर मला असं वाटतं की प्रकाश आंबेडकर हे आरसा आहे. बरं, आपण जितके नागडे आहोत ते फक्त तुम्हाला ते दाखवून देतात, त्यामुळे तुम्हाला त्याचा राग येतो. ते नायक नाहीत आणि ते खलनायकही नाही, ते ननायक आहे. आपल्या सगळ्या संवेदनांचं प्रतिनिधित्व प्रकाश आंबेडकर करतात. इंटरेस्टिंग. म्हणून त्यांना पाठिंबा द्या असं मी म्हणत नाही, पण त्यांना विरोध करण्याचा तुम्हाला नैतिक अधिकार नाही हे मी मात्र म्हणू शकतो. हा अतिशय वेगळा मुद्दा या निमित्तानं पुढे आला. शेवटाकडे जात असताना आपण सरळ आता कॉम्बिनेशन्स वरती बोलूया की, आणि ती कुठल्याही आपल्या म्हणजे कोणालाही आवडतंच त्याबद्दल बोलायला, की काय चित्र वाटतंय, काय कॉम्बिनेशन्स होऊ शकतात. अगदी ढोबळ कुठली आहेत, महाविकास आघाडीला बहुमत मिळेल त्यांचा कोणीतरी मुख्यमंत्री होईल, महायुतीला मिळेल त्यांचा कोणीतरी होईल. या पलीकडचे आता कॉम्बिनेशन्स बद्दल सांगा. उदाहरणार्थ मला प्रकाश आंबेडकर मुलाखतीत म्हणाले की तुम्ही शिवसेना ठाकरे, शिवसेना शिंदे हे एक युनिट माना, अजित पवार राष्ट्रवादी, शरद पवार राष्ट्रवादी हे एक युनिट माना आणि मग गणितांचा हिशोब करा. तुम्ही कसं बघा? नाही बघणार मी तसं म्हणजे आणखी कुठल्या याचं कारण असं की काही गोष्टी पर्सनल असतात. यात थिओरिटिकली प्रकाश आंबेडकरांचा बरोबर मानायला गेला असतो तरी प्रॉब्लेम माणूस इन्व्हॉल्व असतो ना त्याच्यामध्ये. पर्सनली मध्ये एकदा उद्धव ठाकरे बोलताना एवढ्या रागाने द्वेषाने बोलले ना, गोळ्यात घातल्या पाहिजे त्याला म्हणून. म्हणजे शिंदेबद्दलच बोलले, मला वाटतं इथे तो राग आहे ना तो पर्सनल आहे. किंवा शरद पवारनं अजितदादाचा आलेला राग पर्सनल आहे. आणि म्हणजे इतिहासात असा राजकारणी विसरून जाऊन संपवून टाकतात असा राग नाही, असा या पलीकडचा राग फार क्वचित बघायला मिळेल. पण या दोघांचा मोठा राग भाजपबद्दल नसणार आणि त्या दृष्टीने मग ह्या बेरजा नाही होणार. नाही, माझा मुद्दा सांगतो. भाजप हा माणूस नाही, भाजप हा पक्ष आहे.
सत्ता मिळवण्याकरता त्यांनी अत्यंत अधमतेचा स्तर गाठला या 10 वर्षात 11 वर्षात. हे आपण गृहीत धरलं तरी मोदी शहा वगळले तर कोणालाच काही तसा वेगळा पक्ष आहे भाजप असं वाटायला. तसं की काँग्रेसमधनं गांधी फॅमिली आणि भाजपतनं मोदी शहा हे वेगळे काढले तर भाजप आणि काँग्रेसमधला फरक ओळखता येणार नाही. तर मुद्दा असा की पण तसं नाही ना काढता येत, तो तर प्रॉब्लेम आहे. तर मुद्दा हा आहे की भाजप बरोबर तोपर्यंत ठाकरेंना जाता येणार आणि काँग्रेसला तर भाजपबरोबर जाण्याचा प्रश्नच येत नाही. अजितदादांचं अस्तित्व राजकीय जे आहे ना त्याचा शेवटचा डाव खेळतायत ते युधिष्ठिरासारखा. तर त्यात ते निवडून आले तर पुढच्या गोष्टी आहेत. बरं. त्यामुळे युनिट कुठचं आलंय त्यांचं जे एक होणार आहे पवारांबरोबर, जे काही युनिट आहे ते पवारांचंच युनिट आहे. इथे शिंदेचं जे युनिट आहे ते ठाकरेंबरोबर येण्याऐवजी पवारांबरोबर जाणं पसंत करेल असं तुम्ही धरा. कारण मी मगाशी कारण सांगितलं, ठाकरे आणि गांधी इक्वेशन, अडाणी हा मुद्दा, असे अनेक मुद्दे. पण म्हणजे उदाहरणार्थ तशीच गरज पडली तर मवियाच्या या अख्ख्या 3 पक्षांच्या युनिटला बाहेरून शिंदे काय कुठल्या राजकारणातली गणित असतील तर ते बाहेरून पाठिंबा देतील. शिंदे बाहेरून पाठिंबा देणाऱ्यातले मनुष्य नाहीये असं ते थेट शिंदे आतमध्ये येणार, मवियामध्ये असं तिथे असणार तिथे. कारण त्यांना कोणत्याही मार्गाने मिळवलेल्या संपत्तीचं रक्षणच करायचं आहे, ज्यासाठी ते आता गुवाहाटीला वगैरे गेलेले. मग त्यांनी फडणवीसांचा हात सोडून शहांचा हात पकडला. हे सगळं ते टू प्रोटेक्ट हिज इन्फिनिट वेल्थ यासाठी करतायत. आणि त्यात पॉवर बरोबर मिळायला तर हवीच आहे, तर बाहेरून कशाला ते पाठिंबा देतील. आणि असं विधान भाजपकडनं करणं किंवा हे, आणि केंद्रात त्यांच्या पाठिंब्यावर सरकार आहे हे लक्षात ठेवा. ज्यांच्या पाठिंब्यावर केंद्रात सरकार आहे त्यात शिंदेही एक आहे. बरं, ठाकरे आणि शिवसेना, संजय राऊतांनी असं या काळात असं म्हणणं की फडणवीसांची काय आमचं व्यक्तिगत भांडण नाही. आता अशा विधानांचे तुम्हाला मी एक गोष्ट सांगतो, आता जर समदुःखी कोण असतील शिंद्यामुळे दुःखी झालेले तर ते फडणवीस आणि ठाकरेच आहेत. कारण दोघांनाही सेम चोट दिलेली आहे शिंदेनी की इतकं करूनही याने बा असं केलं तर काय त्याचं रिफ्लेक्शन होणार. ठाकरे करू शकतात कारण पक्ष त्यांचा आहे. फडणवीसांना भाजप हा पक्ष फडणवीसांचा नाहीये ना, ते एकटे पडतील, तसं होणार नाही. ते इक्वेशन म्हणून वर्क होत नाही. सध्या जागांचं तुम्ही एक चार्ट डोळ्यासमोर दिसला तर मविया महायुती काय कसं वाटतंय तुम्हाला दिसतंय? मविया महायुती अजूनही वरचढ आहे. महायुतीला लोकांचा पाठिंबा नाही. लोकांचा पाठिंबा ही फार मोठी गोष्ट आहे. जनमानसात महायुतीला लाडकी बहीण वगैरेमुळे पाठिंबा मिळतो असं जर कोणाचा भ्रम असेल तर चुकीचा आहे. 95 सारखी अपक्षांच्या बेसिसवरती सत्ता, म्हणजे कोणाच्या या दोघांच्याही बेरजा 120च्या आसपास काहीतरी अडकतील आणि 30-35 अपक्षांमुळे ज्याच्या कोणाची यायची ती सत्ता येईल असं चित्र वाटतंय 95 सारखं? नाही, अपक्षांच्या जोरावर सत्ता यायची झाली तर ती भाजपचीच येईल. म्हणजे केंद्रात ज्यांची सत्ता आहे त्यांची. पण केंद्रातलं सरकार मी सांगितल्याप्रमाणे गडगडलं की ती सत्ताही जाईल. ते या महिन्यात गडगडावं लागेल. मग नाही, ते 6 महिन्यांनी गडगडलं तरी जाईल. मग जी तयार होणारी सत्ता आहे ती जाईल असं तुम्ही म्हणताय. आणि एकदम शेवटचा प्रश्न मुलाखत संपवताना, महाराष्ट्रामध्ये गेल्या काही काळामध्ये हिंदुत्ववादी राजकारणाचे आज 4 पक्ष तयार झालेले आहेत. भाजप, शिवसेना, एक ठाकरे, तो आता कसा हिंदुत्ववादी राहिला त्याचं वेगळं असेल, मनसे, आणि या व्यतिरिक्त शिंदेची शिवसेना, आणि या व्यतिरिक्त नितेश राणेंनी आंदोलनं करणं आणि ते सगळं एक वातावरण बनवणं, विशाळगडाची काही घटना असेल, आणखी काही त्या मोर्चे घडवण्यात आले नाशिकला सुद्धा. हिंदुत्ववादी राजकारणाची स्पेस महाराष्ट्रात आहे की नाहीये? हिंदुत्ववाद नावाची काही गोष्टच नाही. पहिली गोष्ट, त्याची फोड केली की नीट कळेल. भाजपचं हिंदुत्व हे मतलबी हिंदुत्व आहे. म्हणजे खारे वारे मतलबी वारे तसं असतं. भाजपचं मतलबी हिंदुत्व आहे. उद्धव ठाकरेंचं सेक्युलर हिंदुत्व आहे. हिंदुत्व हेच सेक्युलर आहे हे भागवत पण म्हणतात. त्यामुळे त्यांनी सेक्युलर हिंदुत्व बरं. आता उरले कोण? राज ठाकरे, शिंदेचं गुवाहाटी ब्रँड हिंदुत्व आहे. त्यांना ज्या वेळेला ब्रँड बदलायचा असेल तेव्हा ते हिंदुत्व त्या पद्धतीचं होईल. बरं. तर आणि नाही, राज ठाकरेंचं हिंदुत्व हे अस्तित्ववादी हिंदुत्व आहे. कारण अस्तित्वच अवलंबून आहे त्याच्यावर ज्याला हिंदुत्व ते म्हणतायत. त्यामुळे हे 4 प्रकारचं हिंदुत्व
याचा एकामेकांशी वेळ नाही आणि हे चारही भासमान आहे, वास्तविक नाही. बरं, म्हणजे जसं हिंदू धर्म नाही आणि मराठा जात नाही, हे तुम्ही प्लीज लक्षात घ्या. त्यामुळे ते आता सनातन धर्म म्हणतात. तर मग आता सनातनवाद असं नाही म्हणत आहेत, हिंदुत्ववाद म्हणतात. तेव्हा हिंदू धर्मच नाही, तो एक जॉग्राफिकल एरियाचा हे गोष्ट. हिंद, आपण जय हिंद म्हणतो, आता उमर खय्यामने पण वापरलेला शब्द आहे 13व्या शतकात. तर त्यामुळे हिंदुत्ववाद हे मतलबी हिंदुत्व, सेक्युलर हिंदुत्व, गुवाहाटी ब्रँड हिंदुत्व आणि अस्तित्ववादी हिंदुत्व असे 4 प्रकार आहेत जे भासमान आहे, वास्तविक कुठचंच हिंदुत्व नाही. या अशा भासमान आणि प्रत्यक्षात असलेल्या वास्तवाच्या कडेकडेने आपण जात असतो सगळे, आणि आपलाही सहभाग त्याच्यामध्ये असतो. कधी आपण खेचले जातो, पण त्याच्यामध्ये सहभाग घ्यावाच लागतो. त्यालाच राजकारण म्हणतात. म्हणून राजकारण पर्सनली असतं, पॉलिटिकली असतं. आम्हाला राजकारणात रस नाही असं म्हणून चालत नाही. तुम्हाला रस घ्यावाच लागतो, आणि नाही घेतला तर तुम्ही परपटवले जाता. त्याचीच ही सगळी उदाहरणं आपल्याला आता राजू परुळेकरांनी त्यांच्या विश्लेषक नजरेतून खास आमच्यासमोर मांडलीत. राजू सर, तुमचे आभार. एवढा मोठा भरपूर वेळ दिला बायोस्कोप मराठीच्या या पॉडकास्टसाठी. थँक्यू. आणि आशा आहे निवडणुकीनंतर पुन्हा एकदा जेव्हा सगळ्या गोष्टी समोर असतील तेव्हा त्याचं वेगळं विवेचन तुमच्याकडनं आम्हाला करून घेता येईल. बायोस्कोप मराठीच्या या पॉडकास्टमध्ये आपण इथेच थांबतोय. पुन्हा एकदा सगळ्यांना आठवण, ती म्हणजे बायोस्कोप मराठीला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. हा व्हिडिओ तुमच्या मित्रमंडळी, तुमच्या व्हॉट्सअप ग्रुपवरती शेअर करा. तुमच्या कमेंट्स येऊ द्या. आम्हाला सांगा तुम्हाला आणखी काय बघायला आवडेल. कुठल्याही मतावरचं मतांतर असेल, मतभेद असतील, तेही जरूर मांडा. आम्ही कमेंट सेक्शन कधीच बंद करत नाही. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे पाहत राहा बायोस्कोप मराठी.